सुरुवात करूया आपण हा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम वासुदेवाय. नमो भगवते हरे वासुदेवाय. कृष्ण. आपण वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करत आहोत. तर अभ्यास म्हणता येईल की नाही माहिती नाही. कारण आपण जेव्हा प्रभुपादांच्या तात्पर्यातून आपण चर्चा करतो, तेव्हा तिथे बरेच गोष्टी असतात, बरेच मुद्दे असतात. परंतु हे जे गीता प्रेस गोरखपूरचं रामायण आहे याच्यामध्ये फक्त भाषांतर दिले, त्याच्यावरती तात्पर्य किंवा अर्थ जास्त स्पष्ट केले नाही. आपल्याला भागवतम किंवा गीतेमधून जेवढं कनेक्ट करता येईल तेवढं आपण बघू शकतो. परंतु श्री संप्रदायामधल्या काही आचार्यांनी याच्यावरती टीका दिलेली आहे रामायणवरती. आणि इस्कॉनमधून पण एक प्रभूजी आहेत, ते आता इंग्लिशमध्ये लिहित आहेत. त्यांची काही भाग आहेत माझ्याकडे. तर तात्पर्य याच्यावरून हे कळतं की तात्पर्य असल्यावर खूप फरक पडतो वाचनामध्ये. नाहीतर बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की भागवतमचे फक्त भाषांतर भाषांतर वाचून घ्यायचं, भागवतम वाचून झालं. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तात्पर्य आहे. ठीक आहे, ते आपण जेवढं शक्य आहे तेवढं बघूया. नंतर कधी त्या प्रभूजींच्या पुस्तकातून बघता आलं तर बघूया. तर आपण बघतोय की हे रामायण लवकुश हे श्रीरामाच्या दरबारामध्ये सांगत आहेत आणि सर्वजण ऐकत आहेत. त्यामध्ये मग लवकुशने वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन केलं. अयोध्येचं वैभव, तिथली जनता, दशरथ महाराज, त्यांचे मंत्री. मग त्यामध्ये दशरथ महाराजांची एक चिंता सांगितली की त्यांना पुत्रप्राप्तीसाठी खूप चिंता होती. कारण दशरथ महाराजांना वाटायचं की मग या राज्याला योग्य नेता कुठून मिळणार, जर माझ्याकडे मलाच पुत्र नसेल तर. तर त्यासाठी ते सर्व काही असून पण चिंतित राहायचे. मग तेव्हा दशरथ महाराज ठरवतात की आपण अश्वमेध यज्ञ करूया. त्याच्या साहाय्याने कदाचित पुत्रप्राप्ती होईल. तर तसं ठरतं. तेव्हाच त्यांचे जे मंत्री आहेत सुमंत्र, ते सांगतात की राजा, खूप खूप वर्षांपूर्वी चतुष्कुमारांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला 4 मुलं होतील आणि त्या पुत्रांच्या प्राप्तीमध्ये ऋषिशृंग नावाचे साधू ऋषी यज्ञ करतील. आणि मग ऋषिशृंगबद्दल सांगताना मग ते वेगळे अध्याय आले थोडेसे की विभांडक मुनीचा मुलगा तो कसा राहिला, मग रोमपाद महाराजांनी त्यांना कसं राज्यात आणलं, आणि जी दशरथ महाराजांचीच मुलगी होती शांता, त्यांच्यासोबत त्यांचं विवाह केला. तर मग जेव्हा सुमंत्र असं सांगतो की ते यज्ञ करतील, अ, तेव्हा तुम्हाला पुत्र प्राप्त होईल, मग दशरथ महाराज काय करतात की सर्वांना घेऊन रोमपाद महाराजांकडे जातात. तर रोमपाद महाराजांचं राज्य अंगदेश असं सांगितलंय. अंगदेश म्हणजे बऱ्याच जणांचं कर्णाचं राज्य पण अंगदेशच सांगितलंय. पण अंगदेश नेमका कुठे माहीत नाही. तर यावरून हे पण कळतं की जरी आपल्याला त्या प्रसंगात वाचताना असं वाटलं की त्या राज्यातल्या स्त्रियांमुळे ऋषिशृंग थोडेसे आकर्षित झाले, परंतु ऋषिशृंगांनी यज्ञ केल्यावरच भगवंत अवतरित होणार आहेत. याचा अर्थ काय होतो की ऋषिशृंग ही काही सामान्य व्यक्ती नाही आहे. त्या एका घटनेवरून त्यांना सामान्य नाही समजलं पाहिजे, तो एका दृष्टीने अर्थ होईल. आणि याच्यापूर्वी पण बघितलं होतं आपण की जसेच ऋषिशृंग रोमपाद महाराजांच्या राज्यात येतात, पाऊस सुरू होतो. आणि ते सांगितलं होतं की म्हणजे एकदम पुण्यवान आत्मा तुमच्या राज्यात येईल तेव्हा पाऊस होईल. म्हणजे दोन्हीचा अर्थ असा होतो की अ, जरी त्या पद्धतीने त्यांना राज्यात आणलं तरी ते काय म्हणतील खूप महान होते. मग दशरथ महाराज शांता आणि ऋषशृंग मुनीला ऋषींना आपल्या घरी घेऊन येतात
अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये राहिल्यावरती काही दिवसांनी ते त्यांचा विचार सांगतात की अश्वमेध यज्ञ करायचा आहे. तर मग ऋषीशृंग लगेच होकार देतात. आणि मग दशरथ महाराज त्यांचे जे काही काय म्हणता येईल राजगुरू आणि इतर ब्राह्मण होते जसे की वशिष्ठ, वामदेव, जाबाली, हे सर्व येतात. मग हे सर्व आल्यावरती दशरथ महाराज सांगतात की असा असा माणूस आहे. आणि मग हे सर्व ब्राह्मण पण होकार देतात की खूप चांगली गोष्ट आहे, आपण करूया म्हणून. मग त्यानंतर आता ह्या यज्ञ करायचा त्याच्यासाठी मग खूप मोठी व्यवस्था करावी लागणार. तर दशरथ महाराज वशिष्ठ मुनींना सांगतात की अ, तुम्ही माझे हितचिंतक आहात आणि नेहमी माझी मदत करता. तर एवढ्या मोठ्या कार्यामध्ये मला तुमची मदत लागेल. कारण की मी एकटा हे करू शकणार नाही. कारण दशरथ महाराज तर यज्ञामध्ये पण बसणार होते ना, सर्व काही ते कसे करतील. तर मग वशिष्ठ मुनी म्हणतात ठीक आहे, मी सर्व जबाबदारी घेतो. मग त्यानंतर विस्तृत वर्णन आहे की काय काय केलं म्हणून. वेगवेगळ्या राजांसाठी मोठे मोठे राजमहल, त्यांच्या सैनिकांसाठी छावण्या, हत्ती आणि घोड्यासाठी पण काय म्हणता येईल तबेला किंवा राहण्याची व्यवस्था, सामान्य लोकांसाठी पण व्यवस्था, आणि यज्ञकुंड आपल्या कोणती नदी आहे अयोध्येमध्ये? सरयू. सरयूच्या उत्तर साईडला यज्ञकुंड बनवला होता. मला वाटतं की एवढं असं हे बांधकाम वगैरे केलं असेल की सरयूच्या उत्तर साईडला एक मोठं गावच तयार झालं असेल, इतक्या लोकांसाठी महल वगैरे घरं बांधून. मग अशा पद्धतीने सर्व योजना केली होती. तिथे आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघितले की वशिष्ठ मुनी म्हणतात सर्व सेवकांना की कार्य करताना कोणत्याही पद्धतीने तुम्ही इतरांची अवहेलना करू नका. काम आणि क्रोधाने वशीभूत होऊन पण अवहेलना करू नका. तर ते परत परत सांगतात. मग हे सर्व झाल्यावरती घोडा सोडला जातो, कारण अश्वमेध यज्ञ आहे. मग हा वसंत ऋतू जाऊन पुढच्या वसंत ऋतूला अश्वमेध घोडा परत येतो, म्हणजे एका वर्षात. मग या यज्ञाची सुरुवात होते. तर त्या यज्ञामध्ये पण मग एकदम विस्तारित वर्णन आहे काय काय करण्यात आलं. आता ते एकदम टेक्निकल यज्ञाच्या भाषेमध्ये सोपान आणि काय हविष्य, असं विस्तारित वर्णन आहे कुठले कुठले यज्ञ कशा पद्धतीने केले म्हणून. तर हे यज्ञ करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय झाली होती. ठीक आहे, मला जेव्हा आठवेल तेव्हा सांगेल. यज्ञ करताना एक अजून काहीतरी महत्त्वाचं होतं. हम्म, हां. मग हे एक सांगितलं होतं की सर्व जनता कशी संतुष्ट झाली होती यज्ञाने. तर अशा प्रकारचं प्रसादाची व्यवस्था केली होती दशरथ महाराजांनी की सर्व जनता जी आहे किंवा ब्राह्मण लोक आहेत ते प्रसाद घेऊन म्हणायचे की हा प्रसाद विधीनुसार तयार करण्यात आला आहे. आता हे पण थोडंसं सूक्ष्म स्तरावरच्या गोष्टी आहेत. विधीनुसार जेवण तयार केलं हे समजायला तो व्यक्ती पण तेवढा सत्वगुणामध्ये पाहिजे. अ, तुम्हाला पण आता आपल्याला पण थोडा थोडा फरक कळत असेल की आपण समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि जर जेवण करायला लागलो तर थोडासा म्हणजे फरक जाणवतो आपल्याला. असं नाही म्हणणार की ते यांच्यासारखं एवढं समजतं, पण असं वाटतं काहीतरी कमी आहे याच्यामध्ये. कारण तो तर प्रसाद पण नसतो, भगवंतांना भोग पण दाखवत नाहीत. त्याच्यामागे उद्देश फक्त पैसे कमावण्याचा असतो. मग म्हणून तशी भावना येते. परंतु इथे इतका छान प्रसाद तयार केला होता. असं वर्णन आहे मागच्या अध्यायामध्ये की प्रसाद किती जरी घेतला तरी अजून घ्यावा असा वाटत होता. परंतु प्रसाद घेऊन घेऊन जर पोट सर्वांचं भरलं तरी सुद्धा प्रसाद घ्यावा अशी इच्छा होती. जर असं एखाद्या व्यक्तीला वाटत असेल म्हणजे तो प्रसाद किती चांगला असेल. म्हणजे पोट भरून खाल्लं तरी समाधान होईना, अजून घ्यावं असं वाटतं. आणि अशा प्रकारे हे झाल्यावरती मग सर्व जनतेचा प्रसाद वगैरे सर्व झालं. यज्ञ संपन्न झाला. मग दशरथ महाराजांनी चारी दिशा ब्राह्मणांना
दानामध्ये दिल्या. पण ब्राह्मण म्हटले की हे आमचं काम नाही आहे, पृथ्वीचं रक्षण करणं क्षत्रियांचं काम आहे, तर ते तुम्ही करा. आम्हाला वाटल्यास त्याच्या मोबदल्यात थोडीशी दक्षिणा द्या, जी जी की आम्हाला वापरता येईल. तर मग तिथे आपण बघितले की दशरथ महाराजांनी किती 10 करोड सोन्याचे नाणे, 40 करोड चांदीचे नाणे, अ, अजून काय काय ह्या दोन गोष्टीत असं अशी बरंच खूप मोठ्या प्रमाणात दान दिलं. आणि मग ते दान दिल्यावरती हे साधू पण अ, सर्व दान घेऊन ऋषिशृंग आणि वशिष्ठ मुनीकडे जातात. आणि ऋषिशृंग आणि वशिष्ठ मुनी योग्य पद्धतीने सर्वांना वाटा देतात. आणि मग हे सर्व झाल्यावरती एक गरीब ब्राह्मण येतो. आता दशरथ महाराजांनी एवढी दक्षिणा दिली होती किंवा डोनेशन केलं होतं की त्यांचा पूर्ण खजाना संपला होता. मग अशा वेळी तो जेव्हा ब्राह्मण येतो, दशरथ महाराज त्यांच्या हातातलं सोन्याचं आभूषण काढून त्या व्यक्तीला देतात. तर आपण इथपर्यंत बघितलं होतं. तर आता आज 15वा अध्याय बघणार आहोत. 15व्या अध्यायापासून समोर. आता हा अश्वमेध यज्ञ झालाय, परंतु पुत्रप्राप्तीसाठी एक अजून त्यांना यज्ञ करावा लागणार आहे. त्या यज्ञाचं नाव आहे पुत्रेष्टी यज्ञ. पुत्रेष्टी, पुत्र म्हणजे माहिती आहे मुलगा, इष्टी म्हणजे इष्टा किंवा इच्छा असणे. तर मग आता ऋषिशृंग या गोष्टीवरती विचार करतात की पुत्रेष्टी यज्ञ पण करायचा आहे. मग ऋषिशृंग दशरथ महाराजांना सांगतात की मी तुमच्या इच्छाच्या पूर्तीसाठी पुत्रेष्टी यज्ञ करेल, आणि हा यज्ञ अथर्व वेदाच्या मंत्राच्या द्वारे असेल. अ, आणि हा यज्ञ नक्कीच यशस्वी होणार. मग असं म्हणून झाल्यावरती अ, ऋषिशृंग मुनींनी आता परत पुत्रेष्टी यज्ञाची सुरुवात केली. आता हा दुसरा यज्ञ आहे, एकामागे एक. मग अशा पद्धतीने आता हे ऋषिशृंग तर एकदम एक्सपर्ट व्यक्ती होते वेदांमध्ये, अथर्ववेद आणि त्यांची स्वतःची साधना आणि शुद्धता पण त्या स्तरावरची होती. आपण कारण खूप वेळा क्लासमध्ये म्हणतो ना की सध्याच्या काळामध्ये आपण यज्ञ का करत नाही. कृतयज्ञ आहे ते विष्णू, त्रेता म्हणजे ते मखे. त्रेतायुगामध्ये यज्ञ केला जायचा, आता आपण का करत नाही. तर आपण कारण काय सांगतो की तशा पद्धतीची शुद्ध साधन सामुग्री नाही आहे आता. तशा पद्धतीचे शुद्ध आणि काय म्हणता येईल पात्र ब्राह्मण पण नाही आहेत की त्यांना मंत्राच्या प्रभावाने काही परिणाम करता येईल. तर म्हणून आपण सरळ सरळ भागवतमच्या उपदेशानुसार संकीर्तन यज्ञ करतो. कारण संकीर्तन यज्ञामध्ये कशाच्या कोणत्याही पात्रतेची गरज नाही आहे. परंतु हे ऋषिसिंग जे होते ते अतिशय पारंगत व्यक्ती होते. तर मग त्यांनी अ, विधीनुसार म्हणजे अथर्ववेदाच्या विधीनुसार वेगळ्या प्रकारच्या मंत्राचं उच्चारण केलं. आणि मग हे उच्चारण केल्यावरती यज्ञामध्ये कसं असतं की वेगवेगळ्या देवांसाठी त्यांचा भाग असतो, म्हणजे अर्पण केलं जातं. तर मग जेव्हा ऋषिशृंगींनी मुनी ऋषींनी हे यज्ञ केला तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तीसाठी, जसं की समजा इंद्रदेव, वरुणदेव, अग्निदेव या सर्वांसाठी काय म्हणता येईल यज्ञाचा भाग, किंवा त्याला काही शब्द दिलाय का, आपणा आपणा भाग असंच म्हटलंय. तर ते सर्वजण इथं आले दशरथ महाराजाच्या पुत्रेष्टी यज्ञामध्ये. तर इथे आल्यावरती मग आता थोडीशी वेगळी चर्चा आहे की हे सर्वजण म्हणजे सर्व देवता जिथे आले होते तर इतरांना दिसत नव्हते. म्हणजे ते आणि ते फक्त आपसामध्ये चर्चा करत होते. म्हणून आता जी ही चर्चा होणार आहे ती ती अयोध्येमध्ये कुणाला दिसत नाहीये, परंतु तिथेच होतीये. तर मला वाटतं एकदा प्रभुपादांना प्रश्न विचारला होता की, किंवा प्रभुपादांनी तात्पर्यात लिहिलं की पूर्वी युधिष्ठिर महाराजांच्या राज्यापर्यंत किंवा परीक्षित महाराजांच्या राज्यापर्यंत देवता प्रत्यक्ष येऊन यज्ञाचा भाग घ्यायचे आणि लोकांना देवता दिसायचे. मग लोक म्हणतात ना आता का येत नाहीत. तर मग प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की त्या प्रकारचे राजे किंवा त्या पद्धतीचे यज्ञ करणारे लोक पण नाही आहेत ना देवता दिसण्यासाठी. तर परंतु या यज्ञामध्ये देवता असं म्हणता येईल की अदृश्य स्वरूपात होते. तर मग त्यांच्यामध्ये संभाषण सुरू झालं. अ, तर यज्ञामध्ये सर्वजण आले आणि त्यांनी सर्व देवतांनी
ब्रह्माजींना बोलायला सुरुवात केली. हं. आता इथे रावणाची एंट्री होते रामायणमध्ये. पण रावणाचा जन्म कसा होतो मला माहीत नाही, ते रामायणमध्ये दिले का कुठे बाहेर. पण काही क्लासमध्ये ते ऐकले की ते सुमाली नावाचा राक्षस होता. तो तिच्या मुलीला या ब्राह्मणा ब्राह्मणासोबत विवाह करतो. कदाचित ते दुसऱ्या एखाद्या पुराणात असेल किंवा अ, रामायणामध्ये समोर असेल, पण इथपर्यंत तरी नाही दिसलं. तर मग सर्व देवता ब्रह्माजींना म्हणतात की ब्रह्माजी, तया तस्मै वरो दत्त प्रीतेने भगवं सदा माने चिंतश तम नित्यम सर्वम तस्य क्षमामहे. की क्षमामहे म्हणजे रक्षा करणे, अम, किंवा मदत करणे. तर मग हे देवता काय म्हणतात की ब्रह्माजींना की तुम्ही या रावणाला अ, असं एक वरदान दिले की तो देवताद्वारे, राक्षसाद्वारे, असुराद्वारे मरणार नाहीये. परंतु तो आता त्या वरदानाचा चुकीचा उपयोग करतोय आणि सर्वांना त्रास देतो. तर अ, याच्यावरती एक मुद्दा असा आहे की यज्ञ किंवा कष्ट किंवा मेहनत करणं चांगली गोष्ट आहे. पण त्याचा वापर कशासाठी होतो हे अजून जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलं होतं ना, हिरण्यकशिपू किती उग्र स्वरूपाची तपस्या करतो. जेव्हा तिथे ब्रह्माजी येतात, तर ब्रह्माजी बोलले होते की आजपर्यंत कोणी एवढी उग्र तपस्या केलेली नाहीये. की अ, हिरण्यकशिपूच्या शरीरावरचं पूर्ण त्वचा, मांस सर्व काही निघून गेलं होतं आणि प्राण फक्त हाडामध्ये राहिले होते. तर किती काय म्हणता येईल, कठोर स्तरावरची तपस्या तो करत असेल. परंतु ही तपस्या करून झाल्यावर त्याने काय केलं? जसाच वरदान मिळालं तसेच लगेच इंद्रिय तृप्ती आणि लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तर तसं समजा आपण पण आपल्या दैनंदिन व्यवहारात समजा शिक्षणामध्ये म्हणा किंवा कुठे जर तपस्या करतोय, तर त्याचा वापर ॲक्च्युली ते वरदान आहे. तर सर्वांच्या सेवेसाठी झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला त्या मेडिकलचं उदाहरण देतो. माझ्या बॅचमध्ये एक बॅचमेट होता माझा. तर तो MBBSमध्ये असतानाच सांगायचा की मी वर्षाला कमीत कमी 20 लाख कमवेल आणि 20 लाख कसे कमवणार वगैरे ते सर्व त्यांचं ठरलेलं. आणि जसं की तुम्हाला पण माहीत असेल ना, बऱ्याचदा मेडिकलमध्ये कसं होतं की गरज नसताना आपण ECG काढायला सांगतात, सोनोग्राफी करायला सांगतात आणि आमच्याच दवाखान्यातून तुम्हाला औषध घ्यावं लागेल असं सांगतात. तर याच्यामध्ये आता हे काय एक रॅकेटच आहे. एकमेकांकडून तशी जनतेची लूट चालू आहे. तर ॲक्च्युली हे वैद्यकीय ज्ञान जे आहे ते एका प्रकारे वरदान आहे. कारण अ, व्यक्ती त्या ज्ञानाच्या साहाय्याने कुणाचे प्राण वाचवू शकतो. एवढं एवढं मोठं कार्य करता येतं. परंतु तीच विद्या जर फक्त पैसे कमावण्यासाठी आणि काय म्हणता येईल, धार्मिक पद्धतीने काम करण्यासाठी वापरली, तर ॲक्च्युली ती विद्या काही उपयोगाची नाही. तेवढा अभ्यास करून कोणती नीट परीक्षा झाली किंवा कुठली तरी परीक्षा पास झाले, अ, किती जरी तुम्ही मेहनत केली असली तरी त्या ज्ञानाचा उपयोग असा झाल्यावरती मग राक्षसासारखंच होतंय ना. हिरण्यकशिपूने तर नीटपेक्षा जास्त अभ्यास केला होता, जास्त तपस्या केली होती. पण आपण त्याला असं म्हणत नाही की तो चांगला व्यक्ती होता. का चांगला व्यक्ती म्हणत नाही? कारण तपस्येपेक्षा तपस्येच्या फळाचा व्यक्ती काय करतो हे पण महत्त्वाचं आहे. तर हिरण्यकशिपूने तपस्या खूप केली. जसं आता मुलं पण तपस्या करतात नीटची परीक्षा देताना. परंतु एखाद्याने नीटमध्ये खूप तपस्या केली म्हणूनच तो आपण त्याला आयुष्यभर किंवा जीवनभर चांगली व्यक्ती म्हणू असं नाही. त्याचं नंतरचं जीवनचरित्र पण तसं असलं पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की नाही मला म्हणजे मला कल्पना नाही आहे. सध्या बघा, FDA मुख्य अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे जे साहेब आहेत त्यांची नियुक्ती झाली आहे. FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. तुम्हाला ऐकले तुम्ही किंवा माहिती आहे? हो हो प्रभूजी. प्रभूजी. ऐकलंय ना? येस प्रभूजी. हां. तर तुकाराम मुंडे अशी व्यक्ती आहे की ते खूप साधारण घरातून होते. म्हणजे त्यांचे आई-वडील तर शेतीत काम करायचे आणि त्यांनी बुद्धीच्या बळावरती ते IAS ऑफिसर झाले. मला वाटतं ते 2000च्या बॅचचे आहेत. 2000 किंवा 2005-06च्या बॅचचे. तर एवढ्या 20 वर्षात त्यांची 25 वेळा बदली करण्यात आली. आणि सर्वांना माहिती आहे समाजामध्ये
एखाद्या अधिकाऱ्याची परत परत बदली होते याचा अर्थ तो अधिकारी इमानदार आहे किंवा चांगलं कार्य करतो किंवा राजकीय लोकांचे जे उद्देश आहे तो ते पूर्ण होऊ देत नाहीये किंवा लोकल जे काय म्हणता येईल गुंड किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक किंवा माफिया आहेत त्यांचं काम होऊ देत नाहीये. तर आता ते तुकाराम मुंडे साहेब आता याच्यामध्ये आले एफडीएमध्ये, तर त्यांनी आल्यापासून एवढी धुलाई सुरू केली आहे. भरपूर मोठे मोठे हॉटेल बंद, बऱ्याच लोकांना अटक केली. जे लोक दुधामध्ये भेसळ करायची अशा बऱ्याच लोकांना पकडलं आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण पकडलं. हॉस्पिटलमध्ये त्यांनी जाऊन सगळीकडे म्हणजे ते पत्रकच पाठवलं की असं कुठं नियम नाही की तुमच्याच हॉस्पिटलमधून औषध घेतलं पाहिजे. तर त्यावर आधारित मी एक न्यूज वाचली होती. मी तर बघितला नाही, पण सैराट पिक्चरमध्ये तो एक त्या व्यक्तीने काहीतरी काम केलं होतं म्हणे. तो मुस्लिम ॲक्टर आहे. तर त्याची एक ही बातमी आली होती की तो रडत होता आणि सांगत होता की तुकाराम मुंडेंमुळे त्यांच्या आईची कशी ट्रीटमेंट होऊ शकली. नाहीतर ते हॉस्पिटलवाले त्याला म्हणजे खूप जास्त फीस आणि सर्व औषधं त्यांच्याकडूनच घ्यायचे. असं करत होते. तर ती खूप मोठी बातमी झाली. तर मी हे तुम्हाला याच्या उदाहरणासाठी देतो की फक्त तपस्या महत्त्वाची नाही आहे. त्या तपस्यातून मिळणारं वरदान त्याला कसं वापरतो हे महत्त्वाचं आहे. जसे की हिरण्यकशिपूने पण तपस्या करून वरदान तसं वापरलं. आता आपण विद्यार्थी पण खूप तपस्या करून डॉक्टर होतो, पण तेवढंच पुरेसं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही लूट करताय का सेवा करताय हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत असेल पूर्वी लोक समाजामध्ये डॉक्टरला दुसरा देव असं म्हणायचे. भगवान का दुसरा रूप, काय ते देवाचं दुसरं रूप असं म्हणजे सामान्य लोकांमध्ये असं शब्द असायचे. परंतु आता हळूहळू असं झालं की डॉक्टरच राक्षसाचे दुसरे रूप, यमराजाचे दुसरे रूप झाले. हे राधा गोविंद महाराज बोलले होते का क्लासमध्ये, अभी तो ऐसे डॉक्टर हो गए, एक तो पेशेंट को मार के यमराज के पास भेजेंगे, नहीं तो बिल इतना बढ़ाएंगे कि उसको बिल देते देते यमराज के पास जाना पड़ेगा. तर जसे हे आपण उदाहरण बघितलं तसंच इथं रावणाबद्दल वर्णन आहे. त्यांनी तपस्या तुमची केली आणि त्यामुळे तुम्ही त्याला वरदान तर दिले, परंतु त्याचा परिणाम काय होतोय ते बघा. असं सर्व देवता ब्रह्माजींना सांगतात. तुम्ही हे कदाचित ऐकलं असेल किंवा मी पण आधी सांगितलं असेल. राधागोविंद महाराजांनी हा मुद्दा सांगितला होता की राक्षस सहसा अ, कुणाचीही उपासना करतील, कोणत्याही देवतेची उपासना करतील, पण भगवंतांची नाही करणार. असं एकही म्हणजे उदाहरण नाही. मला तरी माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. आता हे बघा, याचं नाव काय होतं? हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाची उपासना केली. त्याच्यानंतर आपला रावणने महादेव ब्रह्मदेवाची केली आणि महादेवाकडून पण त्याला वरदान होते. नंतर कंस दुर्गादेवीचा हा होता अनुयायी किंवा भक्त. परंतु असं कुठं वर्णन आढळत नाही की कुठल्या राक्षसाने भगवंतांची आराधना केली. तर म्हणजे माझा हा स्वतःची कल्पना सांगतोय मी, शास्त्रामध्ये किंवा आचार्याने सांगितलं असं म्हणत नाही की का बरं असं करत असतील, भगवंतांची का उपासना करत नसतील. कारण इतर सर्व देवी देवता सोडून ना फक्त भगवंत असे आहेत की ते त्या व्यक्तीला त्याच्या कर्माच्या व्यतिरिक्त फळ देऊ शकतात. आता समजा इतर कोणत्याही देवतेची जर आता ब्रह्मदेवांची उपासना केली तर ब्रह्मदेव पण त्यांना त्यांच्या कर्माच्या प्रमाणातच देऊ शकतात. त्या प्रमाणाच्या बाहेर देण्याची त्यांची पण क्षमता नसते. म्हणून आपण हे नेहमी सिरियलमध्ये बघितलं ना की अरे मी स्वतः अमर नाही, तुम्हाला कसं काय अमर करणार. मग राक्षस दुसरं काही मागायचे. 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. अ, छायेव कर्मसचिवा साधवो दीनवत्सला. जे देवता जे आहेत ते कर्माचे सचिव आहेत. सचिव म्हणजे काय? सेक्रेटरी, म्हणजे कर्मानुसार फळ द्यावं लागणार. परंतु भगवंत असे आहेत की ते त्या व्यक्तीच्या कर्माने बद्ध नाहीत की एवढं त्याने केलं म्हणून त्याला तेवढंच द्यायचं. जसं की आता समजा ध्रुव महाराजांचं बघितलं. त्यांनी किती 6 महिने पूजा केली, 6 महिनेच आराधना केली, पण त्यांना किती जास्त मोबदला तरी योग्य शब्द नसणार, पण भगवंतांनी किती जास्त दिलं. तर भगवंत त्या व्यक्तीच्या कर्माच्या परे गोष्टी देऊ शकतात, कारण भगवंतावर कर्म कार्य करत नाही.
आणि बऱ्याचदा काय होतं, व्यक्ती जेव्हा भगवंतांकडे जातो ना, तर हळूहळू त्याच्या ह्या दुसऱ्या प्रवृत्ती बदलून तो सत्वगुणी आणि भक्तीकडे यायला लागतो. जसं चैतन्य चरितामृतमध्ये पण सांगितलंय, अ, आमा भजे विषय मागे येई बडा मूर्ख, आम्ही विज्ञ विषय केन दिबा, चरणामृत दिया विषय भुलाईबा. याच्यात मला वाटतं एक दोन शब्द माझे मागे पुढे होतात. तर चैतन्य चरितामृतमध्ये हे वर्णन आहे. भगवंत म्हणतात की मला भजे, आम्हा भजे मागे विषय सुख, की माझी जर म्हणजे माझी भक्ती करतो आणि विषय सुख मागतोय. म्हणजे याचा अर्थ काय होतो की अमृत छाडे विष मागे येई बडा मूर्ख, की अमृत सोडून हा विष मागतोय. कारण विषय आणि विष यावर पण बरंच वर्णन आहे, की असं म्हटलं जातं विष तर एकाच वेळा मारतं, परंतु विषय व्यक्तीला क्षणोक्षणी मारत राहतात. तर विषापेक्षा जास्त प्रभावी विषय आहेत. तर चैतन्य महाप्रभू तिथे सांगतात भगवंतांचा मानस, की अरे माझ्याकडे येऊन हा व्यक्ती काय मागतोय, विष मागतोय. परंतु तो वेडा आहे, त्याला नाही माहिती आपण काय घेतलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. पण मी तर हुशार आहे ना, मी का त्याला विष देऊ? तर मी त्याला काय देणार, स्वचरणामृत. मी त्याला माझ्या चरणाचं अमृत, चरणामृत म्हणजे भगवंतांची भक्ती किंवा चरणामध्ये सहारा. स्वचरणामृत दिया विषय भुलाईबा. परंतु मी तर आम्ही विज्ञ, मी तर विज्ञ आहे किंवा मी तर हुशार आहे, मी का बरं त्याला विष देऊ? मी त्याला माझ्या चरणामृत देईल आणि त्याच्या विषयाची विषयाचा विसर पाडेल. तर भगवंतांच्या भक्तीमध्ये हा प्रभाव आहे. तर तुम्ही इतर कोणाच्याही भक्तीमध्ये बघा, की विष मागितले तर विषच देणार. आता ज्या पण राक्षसाने जे मागितले तेच मिळालं त्यांना. असं कुणी असं आठवतं का? हिरण्याक्ष किंवा रावण तपस्या करताना त्यांना सांगितले की अरे हे विष आहे, तू भगवंतांची भक्ती कर, ते अमृत आहे. म्हणजे असं वर्णन तर आढळत नाही किंवा मी तरी ऐकलं नाही. तर हे समजावून सांगताना वरिष्ठ भक्त काय उदाहरण देतात, की देवतांचं काम करण्याची पद्धत कशी आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं पानटपरी किंवा गुटखाचं दुकान आहे आणि तिथे एखादा मुलगा गेला, समजा 18 वर्षापेक्षा कमीचा, आणि त्याने जर त्यांना पैसे दिले, तर त्याला काही पडले नाही की या मुलाला काय होईल. तो लगेच ते गुटखा किंवा जे काही पदार्थ ते देऊन टाकेल. परंतु तोच जर मुलगा वडिलांकडे पैसे घेऊन गेला आणि गुटखा मागायला लागला, तर वडील काय करतील, पहिले फटके देतील. तसं भगवंतांकडे येणं आणि इतर देवतांकडे जाण्यामध्ये हा फरक आहे. राजन पतिर्गुरुम अलम भवताम यदूनाम, दैवम प्रिय कुलपती क्वच किंकरो वा, आस्तेवन भगवान भजतो मुकुंदो मुक्तिम ददाती करिचित स्म भक्ती योगम. हे सांगतात नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना, मुक्तिम ददाती करिचित स्म भक्ती योगम, की भगवंत मुक्ती देतील पण भक्ती देत नाहीत. राजन पतिर्गुरुम अलम भवताम यदूनाम. त्याच्यामध्ये काय सांगतात की मला वाटतं शुकदेव गोस्वामीत, की तुमच्यासाठी भगवंतांनी काय काय केलं. राजर पतिर्गुरुम अलम भवताम यदूनाम, दैवम प्रिय कुलपती क्वच किंकरो वा. कारण हे आहेत ना, युधिष्ठिर महाराज बघ, एक भक्ताचा कसा भाव असतो, की ते बघत होते की अरे यांच्या ध्रुव महाराजांच्या घराण्यामध्ये कसे भगवंतांनी नेहमी नेहमी अवतार घेतले, पण आमच्या घराण्यामध्ये तर कधीच अवतार नाही घेतला. असं युधिष्ठिर महाराज विचार करत होते. तर तेव्हा शुकदेव गोस्वामी सांगतात, अरे बाबा तुझं भाग्य किती मोठे तुला कळत नाहीये. इतरांच्या घरी जरी अवतार घेतला असला तरी तुझ्यासोबत ते कसे वागतात. राजन पतिर गुरुम अलम भवताम यदूनाम, दैवम प्रिय कुलपती क्वच किंकरो वा. हं? भगवंताने तुझं किंकर सेवा होऊन पण म्हणजे काय सेवक होऊन पण तुझी सेवा केली. तर असं तर म्हणजे एवढं निकटचा भाव तर कुणाला भेटला नाहीये. तिथे ते सांगतात की भगवंतांचा स्वभाव असा आहे, मुक्तिम ददामी करिस्म न करिचिस्म न भक्ती योगम. भगवंत मुक्ती देतात पण भक्ती देत नाहीत. असं का असेल? गेस सांगा, म्हणजे हे काय तुम्हाला कुठून श्लोक आठवला पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. तुम्हाला अंदाजा काय वाटतो की भगवंत मुक्ती देतात, म्हणजे मुक्ती तर केवढी मोठी गोष्ट आहे.
पण भक्ती देत नाहीत. तर काय कारण असावं? भगवंत भक्ताला विकले जातात ना प्रभूजी. हा, हे महत्वाचं पण आहे. मुक्ती दिली की तर म्हणून मुक्ती देतात. याच्यावरती एक श्लोक पण आहे चैतन्य चरितामृतमध्ये, की जर कोणी मुक्ती मागितली ना तर भगवंत लगेच देतात आणि म्हणतात, बाबा माझा बोल गळा बोल. सोड. हेच माताजी. हा, तर भगवंत म्हणतात की समजा कोणी मुक्ती मागितली त्यांना, तर भगवंत लगेच मुक्ती देतात आणि म्हणतात, बरं झालं बाबा माझा गळा सुटला. पण भक्ती दिल्यावरती काय होतं, भगवंत त्या भक्ताला अधीन होतात. आपण आता बघितलं समजा की जसं की अ, यशोदामाईच्या उदाहरणामध्ये, यशोदामाईच्या उदाहरणामध्ये की यशोदामाई एक साधारण व्यक्ती असून पण भगवंतांना काय म्हणते की हाताने पकडू शकत होती, त्यांना शिक्षा करू शकत होती. तर हे कधी शक्य होईल, जेव्हा भगवंत स्वतःहून भक्तांना अधीन होतील. तेव्हा शक्य आहे. जसं की वृंदावनातले गोपबाळ किंवा गोपी, किंवा महाराष्ट्रामध्ये पण काही संतांसोबत विठ्ठलाच्या लीला आहेत. तर हे जेव्हा भगवंत भक्ती देतात तेव्हा त्यांना स्वतःला द्यावं लागतं त्या व्यक्तीला. हं. त्यामुळे मुक्ती खूप सोपी आहे, पण भक्ती अधिक कठीण आहे. याच्यावरती पण खूप चर्चा आहे, पण आपण ती नंतर कधी बघूया. तर मग देवता ब्रह्माजींना सांगतात की बाबा नेमकं समस्या काय होते. तर तुम्ही तर त्याला वरदान दिलं, पण तो माणूस असा आहे की जो पण कुणी वरच्या स्थानावर आहे त्याला त्याचा द्वेष करतो तो. म्हणजे द्वेष किंवा मत्सर म्हणा. ॲक्च्युली भागवतम काय सांगतं, गुणाधिकम मुदम लप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीम समानाद अन्विच्छेद. या तिन्ही पद्धतीने जर न तापेर अभिभूयते. आपण कसं वागले पाहिजे, गुणाधिकान मुदम लिप्सेत. आपल्यापेक्षा कोणी जास्त गुणाचा असेल तर आपल्याला त्याला बघून आनंद झाला पाहिजे. गुणाधिका म्हणजे अधिका, मुदम लिप्सेत, मुदम म्हणजे आनंद. आता समजा उदाहरण सांगायचं झालं की आपण आता एक दोन काल पण चर्चा केली होती वाटतं ग्रुपवरती, की समजा आता कृपाने तो क्लास दिला. तर असं पण वाटतं की बाबा म्हणजे एवढ्या लवकर ती हे एवढं सर्व करू शकली. तर म्हणजे एका दृष्टिकोनातून बघायला गेलं तर गुणाधिकमच आहे. जास्त गुण आपल्याला दिसतात की बाबा ही व्यक्ती प्रगती फास्ट करते. तर मग अशा व्यक्तीची प्रगती बघून आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. गुणाधिकान मुदम लप्सेत अनुक्रोशम गुणाधमात. परंतु समजा जे लोक भक्तीमध्ये नाहीत आणि सांसारिक दुःखामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल दया वाटली पाहिजे आणि त्यांना भक्ती दिली पाहिजे. आणि मैत्रीम समानात अनविच्छेद. आणि जे आपल्या बरोबरीचे आहेत, म्हणजे आपण जे वैष्णव एकत्र भक्ती करतो, तर आपल्यामध्ये मैत्री असली पाहिजे. तर नारद मुनी सांगतात ते ध्रुव महाराजांना, की जर असं आचरण असेल न तापेर अभिभूयते, त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला मान द्यायचा, जे बिचारे सामान्य आहेत त्यांची मदत करायची भक्ती देऊन, आणि जे आपल्याबरोबरीचे समसाधक आहेत त्यांच्यासोबत मैत्री करायची. पण आपण काय करतो, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे जसं की हा कंस करतो, तसा व्यक्तीचा द्वेष किंवा मत्सर मनामध्ये येतो. अरे या व्यक्तीला एवढी सुविधा का, किंवा याला एवढे वर का करतायत. आणि आपल्यापेक्षा जे हे आहेत, जे काय म्हणता येईल, अ, थोडे खालच्या दर्जाच्या म्हणण्यापेक्षा सामान्य आहेत, तर त्यांच्यावरती आपण काय करतो, थोडासा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो. अशी एक मानसिकता असते. आणि जे बरोबरीचे आहेत त्यांच्यासोबत मैत्री करायला पाहिजे, तर त्यांच्यासोबत आपण स्पर्धा करतो. आणि हे फक्त भौतिक जगातच नाही तर आध्यात्मिक मार्गामध्ये पण असं होतं. प्रभुपाद एका तात्पर्यात लिहितात की आध्यात्मिक मार्गामध्ये पण बघायला मिळतं, की जेव्हा एखादा साधक खूप प्रगती करतो, तर त्याच्या बरोबरीच्या साधकाला त्याच्याबद्दल मत्सर होऊ शकतो. असं या जगाचं स्वरूप आहे. की मुख्य आपण मत्सरामुळेच तर इथे आलो. म्हणजे जोपर्यंत मत्सर आहे तोपर्यंत समजून घ्यायचं की आपल्याला परत जाणं शक्यच नाहीये. हां. तर कशावरून सांगितलं तुम्हाला, की हा कंस काय करतोय, देवता सांगतात की ज्याच्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल त्याला त्याला लगेच द्वेष येतो. परंतु असं नाही केलं पाहिजे. म्हणजे हे आपण लक्षात ठेवू. आता आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती म्हणजे काय?
वयाने मोठी, ज्ञानाने मोठी किंवा अनुभवाने मोठी, ह्या सगळ्या मोठ्या व्यक्ती आहेत. अ, एखादी व्यक्ती लहान आहे, परंतु ज्ञानाने जर मोठी असेल तर ती आपल्यासाठी मोठीच आहे. असा एक नंतर श्लोक पण येतो. अ, अ, रघुगण महाराज म्हणतात की एकदम लहान बालकाच्या स्वरूपात जरी भक्त असेल तरी मी त्यांना वंदन करतो, असं म्हणून. तर मग या व्यक्तीला सहन होत नाही दुसऱ्याची प्रगती, आणि तो द्वेष करत त्याचं काय इच्छा आहे की इंद्राला हरवायचं. आता इंद्राला हरवायचं हे रावणाची इच्छा होती. आणि मग हे सांगतात पुढे देवता की वेगळ्या प्रकारच्या लोकांना पण त्रास देत होतो. ऋषी लोकांना, यक्षांना, गंधर्वांना, असुरांना पण त्रास देत होता. आणि त्याचा प्रभाव एवढा सांगितला आहे की सूर्यदेव त्याच्यावरती ताप देऊ शकत नव्हते. हं. याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल वर्णन फक्त हिरण्यकशिपूचं आहे, की सूर्यदेवाकडे बघितलं कीच त्यांना टेम्परेचर ॲडजस्ट करावं लागायचं. म्हणजे आपण अभ्यास केला होता किंवा ऐकलेल्या आहेत गोष्टी ह्या, की हिरण्यकशिपूंनी सर्व देवताला त्याच्या घरामध्ये काम करायला लावलं होतं. म्हणजे कोणी झाडू करत आहे, कोणी हे करत आहे. तर कंस तर असा होता की त्याच्यावरती सूर्यदेव जास्त ताप करू शकत नव्हते. आणि हवा जी आहे, हवा पण त्याच्या आजूबाजूला असताना अ, काय म्हणता येईल, असं झुळूक असली पाहिजे, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. अशी हवा असावी लागायची, एवढा त्या व्यक्तीचा प्रभाव होता. आणि समुद्र की जो नेहमी त्याच्यामध्ये लाटा येत असतात, परंतु कंसाच्या प्रभावाने समुद्र पण स्तब्ध होतो. तर विचार करा, समुद्राला स्तब्ध करणे म्हणजे, असं म्हणतात ना, टाईम अँड टाईड वेट्स फॉर नो वन. परंतु हा व्यक्ती टाईडलाच थांबवतोय. तर किती प्रभावशाली होता हा कंस. तर मग देवता सांगतात की बाबा या व्यक्तीच्या अशामुळे इतका परिणाम होतोय, आम्ही पण त्रासामध्ये आहोत. तर मग तुम्ही काहीतरी उपाय बघा की या समस्येतून तुम्ही बाहेर काढा. कारण आम्ही तर आमच्याकडे तरी ही एवढी म्हणजे क्षमता नाही आहे या संकटाचा सामना करण्याचा. तर आपण बघितलं नेहमी हाच पॅटर्न असतो की देवतांना जेव्हा पण समस्या येते ते ब्रह्माजीकडे जातात आणि ब्रह्माजी भगवंतांकडे जातात. आपण काही वेळ असं पण आहे, जर समजा काही गोष्टी देवतांना सॉल्व्ह करता येत असेल तर ते स्वतः करतात. काही गोष्टी जर ब्रह्माजींना करता येत असतील तर ते स्वतः करतात. आणि जसं की एकदा देवतांनी त्यांच्या यांना मारलं होतं, गुरुला मारलं होतं. अ, विश्वरूप नावाचा एक त्यांनी नाही, गुरुचा अपराध केला होता. देवतांचे गुरु बृहस्पती आहेत ना. तर एकदा इंद्राच्या दरबारामध्ये नाच गाणं चालू होतं आणि बृहस्पती दरबारात आले. तर हा व्यक्ती नाच गाणं खाण्यापिण्यात एवढा मग्न होता की त्याला आठवण पण नाही झाली, कळालं पण नाही की आपले गुरु आले म्हणून. तर इथं हे कळतं की किती सूक्ष्म नियम आहेत की गुरुच्या समोर कसं असलं पाहिजे. तर अशी अपेक्षा आहे की गुरु आल्यावर त्याने लगेच उठून दंडवत करायला पाहिजे. पण हा व्यक्ती तर एकदम मग्न होता. आणि मग निघून गेले बृहस्पती. पण तेवढ्या वेळात त्याला कळलं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मग बृहस्पती देवतांचा त्याग करतात. मग आता गुरुच नाही तर देवतांचं काम कसं चालणार? मग ते ब्रह्माजीकडे जातात. तर ब्रह्माजी म्हणतात की तुम्ही विश्वरूपला तुमचा गुरु म्हणून स्वीकारा. तो त्वष्टाचा मुलगा आहे, त्वष्ट नावाच्या व्यक्तीचा. तर हा विश्वरूप पण वयाने खूप लहान होता. तर त्यांच्याकडे हे देवता जातात की अरे तुम्ही आमचं गुरुपद स्वीकारा, आम्हाला मदत करा. तर ते म्हणतात मी कसं काय करणार? माझं वय किती आहे? तुम्ही देवता आहात. मग तिथे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क दिलेत. देवता त्यांना कसे समजावून सांगतात की नाही, ज्ञानाने व्यक्ती श्रेष्ठ असतो वगैरे वगैरे. आणि शेवटी म्हणतात की दुसऱ्याची मदत करणं ॲक्च्युली हे साधूचं लक्षण आहे. मग विश्वरूप म्हणतात ठीक आहे. तर काही काळासाठी विश्वरूप त्यांचे गुरु होतात. आता ती स्टोरी वेगळी आहे, खूप मोठी. तर मी हे सांगतोय की काही प्रॉब्लेम ब्रह्माजी त्यांच्या लेवलला पण सॉल्व्ह करायचे. पण त्यांना पण नाही झालं सॉल्व्ह तर मग भगवंतांकडे जावं लागायचं. तर आता इथे कसं होतं, ते देवता आले ब्रह्माजीकडे, आणि हा सर्व प्रसंग कुठे होतोय? अयोध्येमध्ये. त्या यज्ञ चालू असताना तिथेच. तर मग ब्रह्माजींनी विचार केला की रावणला जर मारायचं असेल किंवा ही समस्या सोडवायची असेल तर काही उपाय आहे का? तर ब्रह्माजींनी आठवण केली की रावणाने आपल्याकडून काय मागितलं. तर रावणाने
ब्रह्माजीला हे वरदान मागितलं होतं की माझा देवतांद्वारे राक्षसांद्वारे अ, जे काही दुसरे लोक आहेत, असुर किन्नर, असे जे मोठे मोठे लोक आहेत ना, यांचा कुणाकडूनही वध नाही झाला पाहिजे. परंतु ब्रह्माजी म्हणतात की तो व्यक्ती एवढा अहंकारी होता आणि माणसाची ॲक्च्युली स्थिती सांगतात की तो मानवाला तुच्छ समजायचा. म्हणून त्याने माणसापासून माझा मृत्यू झाला पाहिजे नाही झाला पाहिजे हे वरदान मागितलंच नाही. तर इथे ब्रह्माजी सांगतात, अ, हां, की जो हा आहे रावण, तो मनुष्यांना तुच्छ समजायचा. म्हणून त्यांची अवहेलना करून त्याने असं वरदानच मागितलं नाही की माणसाद्वारे माझा मृत्यू न व्हावा. कारण त्याच्यासाठी माणसं म्हणजे किड्या मुंग्यासारखे. आता किड्या मुंग्याने मृत्यू होऊ नये असं वरदान कोणी मागणार नाही सहसा. तर त्याने याच विचारानं नव्हतं मागितलं, पण त्याची हीच चूक, चूक म्हणण्यापेक्षा जे काही आहे भगवंतांची इच्छा म्हणता येईल. म्हणून त्याचा मृत्यू झाला. भगवंत मनुष्य रूपात आले तेव्हा. अ, तर इथे हे पण बघायला मिळतं की आपण समाजामध्ये समजा काही पद आहे किंवा सौंदर्य पैसा वगैरे काही आहे, तर आपण स्वतःला खूप ग्रेट समजायला लागतो. परंतु ॲक्च्युली आपल्यापेक्षा उच्च दर्जाचे आणि सुंदर म्हणा किंवा श्रेष्ठ लोक भरपूर आहेत वरच्या ग्रहांमध्ये. जसे की गंधर्व, अप्सरा, देवता, जनलोक, तपलोक, ब्रह्मलोकामधले काही लोक. तर तरीसुद्धा असं आपल्याला वाटतं की आपणच बेस्ट आहोत. तर रावणाच्या या वागण्यावरून समजतं की ॲक्च्युली मनुष्य इतरांच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. मनुष्याची काहीच किंमत नाही. परंतु मनुष्याला स्वतःला तसं वाटत नाही. त्याला वाटतं की माझ्यासारखं कोणी नाही आहे. गौरांग प्रभू पण सांगायचे की की समजा देवता लोकांमध्ये काही हे झालं, म्हणजे कोणाची काही चर्चा वगैरे झाली, तर ते जर शिवी देत असतील तर काय म्हणत असतील, अरे तुच्छ माणूस. म्हणजे प्रभूजी गंमत करत होते की आपण कसं एखाद्याला कुत्रा म्हणू किंवा गाढव म्हणू, अरे काय गाढवासारखा वागतो. तर प्रभूजी बोलले की त्यांच्यामध्ये कदाचित काय माणसासारखा वागतो असे म्हणत असतील. आणि तुम्ही बघितलं असेल की कोणाला पण, बऱ्याच लोकांना असं झालं की त्यांनी काही चूक केली की त्यांना श्राप दिला, तुम मृत्यू लोक में जाओ, तुम मृत्यू लोक में जाओ. तर इथं माणसाला जास्त किंमत नाही. परंतु ही दुसरी बाजू पण आहे की भारत भूमीमध्ये भगवंतांची प्राप्ती करणं सोपं आहे. परंतु ती आपण कधी नंतर बघू. तर देवता सांगतात की अरे याने असं केलं होतं की त्याला असं वाटलं की मनुष्य तर मला मारू शकणार नाहीये. तर मला वाटतं की हा उपाय होऊ शकतो की त्याला मनुष्यच मारू शकतो. मग आता मनुष्यामध्ये कोण मारणार? रावण तर काही अशी सामान्य व्यक्ती नव्हता. तर मला काय वाटलं माहिती आहे का, की रावण जास्त हुशार होता का हिरण्यकशिपू जास्त हुशार होता? तुम्हाला काय वाटतं? गेस. गेस म्हणजे तर्क तर्क लावून सांगा. रावण कशामुळे? खूप पंडित होता ना, विद्वान. ओ सगळ्यात हे, जास्त अच्छा 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 शास्त्रामध्ये अच्छा, त्यालाच होतं त्याच्यानुसार ना. त्याच्यानुसार म्हणताय का? बरं बरं, तुम्ही तो अँगल घेतला. बरं ठीक आहे. वरदानाच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांना माहिती आहे. आता वरदानाच्या दृष्टिकोनातून दोघांचा विचार करा ना. हिरण्यकशिपूंनी अशी लिस्ट बनवली होती की त्याचा जवळजवळ मृत्यू होणे शक्यच नव्हतं. काय काय बोलून बसला होता तो, दिवस रात्र जमिनीवरती हवेमध्ये, नाग साप सगळं सर्व मागून टाकलं होतं त्याने. रात्री दिवसा, काय मनुष्य प्राणी देवता, म्हणजे हिरण्यकशिपूने किती मोठी लिस्ट तयार केली होती. त्याच्या तुलनेमध्ये तर रावण थोडासा मूर्ख वाटतो. कारण त्याने देवतापासून मनुष्यापासून रक्षाची वध न होण्याचा वरदान नाही मागितला. अ, आता हे कुठं सांगितलं नाहीये, पण मला असं वाटतं की त्यांच्याशी जे 3 अवतार झाले ना, पहिले हिरण्यकशिपू हिरण्याक्ष, मग रावण आणि कुंभकर्ण, नंतर शिशुपाल आणि दंतवक्र. तर मी बघलं की त्यांच्या एका एका पुढच्या येण्यामध्ये की थोडेसे ते कमी शक्तिशाली आणि कमी अक्कलचे वाटायला लागतात. आता रावणला हे समजलं नाही, कुंभकर्ण तर एकदम त्याला मंदच करून टाकलं होतं.
नंतर शिशुपाल आणि दंतवक्र पण काही असे एवढे भारी नव्हते. म्हणजे कंसाचं वर्णन आहे, पूतना बकासूर आहे, पण शिशुपाल दंतवक्राला खूप मोठी असे काही हे सांगितले नाही की खूप प्रभावी होते असं. तर माझं हे असं ऑब्झर्वेशन आहे. तर मग ब्रह्माजी म्हणतात की हां, हा एक मार्ग आहे. तर मग देवतांना वाटतं की चला बाबा काहीतरी आहे, आशा तरी आहे. मग आशा आहे, तर त्याच वेळेस काय होतात की भगवंत पण तिथे येतात. तर भगवंत कसे गरुडावरती बसून येतात. त्यांनी पितांबर घातलं होतं, हातामध्ये शंखचक्र गदा होत्या. आणि मग त्या देवतांमध्ये भगवंत आले. आणि भगवंत आल्यावर सगळ्या देवतांनी त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यावरती मग भगवंत त्यांच्या सभेमध्ये सामील झाले. आता हे सर्व अयोध्येमध्ये होतंय, यज्ञाच्या ठिकाणी, परंतु कोणाला दिसत नाहीये. तर मग आता हे सर्व देवता जे आहेत भगवंतांना विनंती करतात की भगवंत हे जे दशरथ महाराज आहेत, हे खूप धर्मज्ञ आहेत, उदार व्यक्ती आहेत, महर्षीसारखे आहेत. त्यांच्या राण्या पण श्रीदेवी, देवी आणि कीर्तिदेवी सारख्या आहेत. आता मी विचार केला ते असं का सांगत असतील? कारण समजा ते बोलले की भगवंत तुम्ही मनुष्य होऊन जन्म घ्या. मग भगवंताने विचारलं कुठे कुठे जन्म घेऊ? तर यांच्या घरी घ्या. तर भगवंत म्हणतील अरे याची काय पात्रता आहे? म्हणजे भगवंताच्या जन्म होण्यासाठी पण तेवढी पात्रता असली पाहिजे ना. आपण बघितलं होतं ना की पृश्नी आणि सुतापांनी तपस्या केल्यामुळे त्यांच्या 3 जन्मात भगवंतांनी त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. तर जसे देवकीला सर्व देवता अंबा म्हणजे आई म्हणत होते. म्हणजे भगवंतांची आई आणि भगवंतांचं वडील होण्यासाठी पण त्या व्यक्तीमध्ये काहीतरी तसे गुण असले पाहिजे ना. तर मग हे सर्व देवता काय करतात? दशरथ महाराज आणि त्यांच्या राण्यांचे गुण सांगतात, की असं नाही की आम्ही तुम्हाला आमच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीच्या घरी प्रकट व्हायला सांगतोय. असं नाही. तुम्ही ऐकून घ्या की दशरथ महाराज खूप धर्मज्ञ व्यक्ती आहे, उदार स्वभावाची आहे आणि त्यांचं वागणं ऋषीसारखं आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सामान्य व्यक्तीच्या घरी नाही पाठवत आहोत. आणि त्यांच्या पत्न्या कशा आहेत? तर त्यांच्या पत्न्या तर साक्षात श्री, री आणि अ, कीर्ती या देवींच्या समान आहेत. म्हणजे कमीत कमी तुम्हाला इथे येण्यामध्ये काही हे नाही होणार, म्हणजे काय म्हणता येईल, अयोग्य ठिकाणी पाठवत नाही आम्ही, किंवा काय म्हणता येईल की तुमच्या दर्जापेक्षा कमीच्या ठिकाणी पाठवत नाही. तर असे सांगून मग देवता म्हणतात की भगवंत, आमची इच्छा आहे की तुम्ही यांच्या घरी 4 पुत्र होऊन जन्म घ्यावा. अ, आणि कशासाठी जन्म घ्यावा? की हा जो रावण आहे, तो सर्वांना त्रास देतोय आणि तुम्ही त्याचा वध करावा. हा आमची इच्छा आहे. ही आमची इच्छा आहे. तर असे सर्व देवता भगवंतांना प्रार्थना करतात. दशरथ महाराज आणि त्यांच्या राण्यांचे गुण सांगतात. तुम्ही 4 स्वरूपामध्ये इथे जन्म घ्या आणि रावणाचा वध करा, कारण तो सर्वांना त्रास देतोय. त्याने कुणाला सोडलं नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली आहे की रावण काय करायचा, ऋषी लोकांना, नंदनवनामध्ये क्रीडा करणाऱ्या गंधर्वांना, अप्सरांना पण स्वर्गातून फेकून द्यायचा. आणि सिद्ध, गंधर्व, यक्ष, देवता, सगळ्यांना एवढी सळो की पळ करून टाकलं होतं. तर मग देवता म्हणतात की भगवंता तुम्हीच असे आहात की या देवद्रोही जो हा आहे रावण, त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकता. म्हणून आमची तुम्हाला प्रार्थना आहे की याचा वध करण्यासाठी तुम्ही दशरथ महाराजांच्या घरी प्रकट व्हावे किंवा अवतरित व्हावे. तर भगवंत म्हणतात हे ऐकून की ठीक आहे देवता लोकांनो, तुमचं कल्याण होईल. तुम्ही भीती बाळगू नका आता. मी यांच्या घरी जन्म घेईल आणि मी फक्त रावणाला नाही मारणार, तर रावणाचे मुलं आणि रावणाचे नातू पण सांगितलं वाटतं. हां, पौत्र, नातू, मंत्री, बंधू किंवा नातेवाईक सर्वांना मारून टाकेल. म्हणजे फक्त रावणाला मारलं तर बाकीचे परत परेशान करतील ना. तर भगवंत म्हणतात मी या सर्वांना मारून टाकेल आणि त्यानंतर मी 11,000 वर्ष पृथ्वीवरती राज्य करेल. म्हणजे श्रीराम किती वर्ष होते पृथ्वीवर?
11,000 वर्ष. हां, 11,000 वर्ष राज्य करतो म्हटलं तेवढे असलेच पाहिजे ना. तर श्रीराम 11,000 वर्ष होते. कृष्ण फक्त मला वाटतं का 125 किंवा 130च्या आसपास होते, जास्त वेळ नाही थांबले. पण रामचंद्र 11,000 वर्ष होते. तर मी 11,000 वर्षे पृथ्वीचं पालन करेल. मग भगवंतांनी विचार केला की जन्मभूमीबद्दल म्हणजे अयोध्येबद्दल, दशरथ महाराजांबद्दल आणि अ, हे सांगितलं. त्यांनी ठरवलं भगवंतांनी मनामध्ये की ठीक आहे, मी माझ्या 4 स्वरूपामध्ये दशरथ महाराजांच्या घरी पुत्र म्हणून येईल. मग असं ठरवल्याबरोबर सर्व देवता वगैरे खूप आनंदित होतात की बाबा आता शेवटी आपली समस्या सुटणार आहे. भगवंत यायला तयार झालेत. अ, तर मग आता हा झाला 15वा अध्याय. आता 16वा अध्याय. तर 16व्या अध्यायामध्ये एक गोष्ट सांगितली आहे. पहिला श्लोक म्हणजे थोडासा एक काय म्हणता येईल, गूढ श्लोक असल्यासारखा आहे. ततो नारायणो विष्णुर नियुक्त सुरसत्तमये जानन अपि सुरानैवम श्लक्ष्णम वचनम अब्रवीत. की आता भगवंत स्वतः म्हणजे नारायण विष्णू आहेत. त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहणार आहे. पण तरीसुद्धा ते असं विचारतात जणू त्यांना माहीतच नाही रावणाला कसं मारायचं. आता कदाचित हे आचार्यांच्या टीकेमध्ये याच्या मागचं रहस्य दिलं असेल. परंतु इथे फक्त असं सांगितलं की अशा प्रकारे भगवान बोलले की नारायणाला रावणाचा वध कसा करायचा हे माहीत होतं. तरीसुद्धा त्यांनी देवतांना मधुर शब्दामध्ये अशी विचारणा केली. आता याचं कारण कदाचित श्री संप्रदायामधले भक्त सांगू शकतील. मग भगवंत म्हणतात, अरे ठीक आहे, मी रावणाला तर मारणार आहे, पण आपल्याला प्लॅनिंग काय करायचं, म्हणजे त्याला मारायचं कसं? आता हे सर्व त्यांना माहिती आहे. पण तरी देवतांना यार त्याला मारायचं कसं रावणाला? मग देवता सर्व सांगतात की म्हणजे काय काय झालं. भगवंत रावणाने काय केलं की आपल्या ब्रह्माजींची तपस्या केली आणि ब्रह्माजीकडून वरदान मिळवलं. आणि वरदान मिळवल्या त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. परंतु त्याच्यामध्ये त्याची एक चूक झाली आहे की त्याने मनुष्यापासून अभयाचं किंवा मृत्यू न होण्याचं वरदान नाही मागितलंय. तर त्या नियमामध्ये ही अट आहे, त्याचा वापर करून तुम्ही त्याचा वध करू शकता मनुष्य जन्मामध्ये. आपण म्हणतो ना कायद्यामध्ये लूप होल, मराठीत काय म्हणतात, पळवाट म्हणतात ना, कायद्यामध्ये पळवाट. लूप होलला काय म्हणतात? समजा एखादा कायदा हो तयार केला. प्रभू, तर वाटच हां. होता. हां. एखादा तर गव्हर् वाटच होता. हां, एखादा गव्हर्नमेंटने कायदा केला की लोक त्याच्या बरोबर शोधून काढतात की असं करून याला कसं बायपास करायचं. तसं रावणाने सर्व काही केलं, पण त्याच्या याच्यामध्ये पळवाट म्हणण्यापेक्षा त्याची त्रुटी राहून गेली. तर मग देवता त्यांना सांगतात हं, की ही एक आपल्याकडे शक्यता आहे की त्याला आपण या मनुष्य रूपामध्ये मारू शकतो. अ, कारण तो मनुष्यांना खूप दुर्बळ समजतो. त्याला ते तुच्छ वाटतात. आता याच्यानंतर जो हा एक श्लोक आहे ना, हा महत्त्वाचा आहे. या श्लोकामध्ये लोकांचं जे ऑब्जेक्शन असतं की म्हणजे तुम्ही जर टी व्हीवर बघाल, यूट्यूबवरती बघाल, तर बरेचसे लोक आहेत असे म्हणतात की रावण किती चांगल्या चरित्राचा होता की सीतादेवी एक वर्ष त्यांच्याकडे राहिली, पण त्याने जबरदस्ती नाही केली. कदाचित तुम्ही हे आर्ग्युमेंट ऐकलं असेल. मी तर स्वतः यूट्यूबवरती बघितलं की काही मुली पण म्हणत होत्या. तर त्या मुलींना ते इंटरव्ह्यू घेणारे असतात ना ते यूट्यूबवाले, तर त्यांनी विचारले की तुम्हाला पती रामासारखा पाहिजे का रावणासारखा पाहिजे? तर त्या बोलल्या रावणासारखा. तर तो बोलला का? तर त्या बोलल्या तो किती ग्रेट होता. एक वर्ष सीतादेवीला त्याच्या राज्यात ठेवून पण त्याने बळजबरी केली नाही. म्हणजे तो व्यक्ती किती महान असला पाहिजे. तर आता रावण कसा होता हे इथं या श्लोकात बघायला मिळतं. तर तो काय काय करतोय लोकांसोबत, त्याच्यामध्ये हे एक वर्णन देवता भगवंतांना सांगतो तिथं यज्ञाच्या जवळ. तर देवता काय म्हणतात, उत्सा उत्सादयती लोकान स्त्रीन स्त्रीसच्या अपि उपकर्षती तस्मात् तस्य वधो दृष्टो मानुष्येभ्य परंतपः. तर तो काय करतोय, तिन्ही लोकांना पीडा देतो आणि स्त्रियांचं अपहरण करतोय. म्हणजे रावण आधीपासूनच
खूप स्त्रियांचं अपहरण करायचा. आणि आपल्याला समोर वर्णन पण मिळणार आहे की रावणाच्या खूप साऱ्या राण्या पण होत्या. मंदोदरी प्रमुख होती, पण इतर पण भरपूर राण्या होत्या. तर असं वर्णन आहे की बऱ्याचशा स्त्रियांनी त्याने असं अपहरण करून आणलं होतं. काही स्वतःच्या इच्छेने आल्या होत्या. मग आणि मग मग तो त्याने का बरं सीतादेवीला हे नाही केलं? ॲक्च्युली हा प्रश्न त्याचे मंत्री पण विचारतात. जेव्हा युद्धकांड होतं ना, युद्धकांडामध्ये तेच ते सगळे मंत्री म्हणतात, "अरे रावण, आपला मुख्य प्रॉब्लेम आहे की सीता तुला स्वीकारत नाहीये. तर तू जबरदस्ती कर ना, कशाला एवढी युद्ध करायची काही गरज नाहीये." त्याच्या त्याच्या मंत्र्यांना वाटतं की म्हणजे याच्यामध्ये काय लॉजिक आहे? एखाद्या स्त्रीला पकडलंय, तिच्यावरती तू जबरदस्ती करू शकतो. एवढं युद्ध वगैरे कशाला करायला होतोय? तर रावण तिथे पण सांगतो, "नाही रे बाबा, एक आधी चूक झाली होती, त्याचा प्रॉब्लेम आहे." तर रावण पण सांगतो आणि इथे पण वर्णन आहे. इथे म्हणजे पुढे येईल. तर हा रावण काय करतो? रावणाचा भाऊ कोण आहे? म्हणजे सख्खे भाऊ सोडून अजून एक भाऊ. रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा आहे. परंतु त्यांच्या वडिलांना दोन स्त्रिया, दोन पत्नी होत्या. तर दुसऱ्या पत्नीचा मुलगा माहिती आहे कोण आहे? तर रावणाचा भाऊ आहे म्हणजे काय म्हणता येईल, सावत्र म्हणता येईल. भाऊ आहेत कुबेरजी, कुबेर. तर कुबेराचाच तो ते विमान आहे ना, पुष्पक, रावणाने बळजबरी चोरून आणलं होतं. तर अ, कुबेराचे दोन मुलांची नावं काय आहेत? मणिग्रीव आणि हां, दामोदर जिल्ह्यामध्ये. मणिग्रीव आणि नलकुबेर. आपण भागवतामध्ये बघितलं ना. तर नलकुबेर जो आहे, त्याची पत्नी होती रंभा. आता ही रंभा अप्सरा आहे किंवा वेगळी आहे मला नक्की माहीत नाही, कदाचित अप्सराच असेल. तर नलकुबेरची पत्नी होती रंभा. तर जर कुबेर रावणाचा भाऊ होत असेल म्हणजे सावत्र आईकडून असल्याने, तर नलकुबेर, अ, नलकुबर त्याचा कोण लागतो नात्याने? पुतणे लागेल ना. पुतना लागेल. आणि पुतण्याची पत्नी कोण असेल त्याला नात्याने? सूनच लागेल. सून. तर तो हा माणूस एवढ्या खालच्या स्तरावरचा होता की नलकुबेरची जी पत्नी आहे रंभा, तिच्यावरती तो बळजबरी करतो. आणि तेव्हा रंभा सांगते पण की अरे, मी तुमच्यासाठी एका सुनेसारखी आहे. हां, म्हणजे तुमच्या पुतण्याची मी पत्नी आहे, तुम्ही माझ्यासोबत असं कसं काय करू शकता? तरी तो व्यक्ती ऐकत नाही आणि रंभावरती बळजबरी करतो. मग रंभा रडत-रडत तिच्या पतीकडे जाते, नलकुबेरकडे. आणि नलकुबेर अ, ध्यान करून बघतात की नेमकं झालं काय? आणि मग श्राप देतात की याच्यानंतर जर रावणाने कुठल्याही स्त्रीवरती जबरदस्ती केली, तर त्याच्या डोक्याचे 7 तुकडे होतील किंवा डोकं फुटून जाईल. त्या म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की डोक्याचं ब्लास्ट होऊन जाईल. असा श्राप नलकुबेरनं दिला. तर मग मी विचार करत बसलो, अरे, हे नलकुबेर तर हे स्वतः दोघंच अशी गडबड करायचे आणि यांना श्राप मिळाला. मग यांनी रावणाला कशा काय श्राप दिला असेल? तर तुमचा तर्क काय? आता तुम्हाला हे कळलं ना, कुबेर भाऊ आहे, त्याचे 2 मुलं आहेत हे माहिती आहे. आणि रंभाला जबरदस्ती केल्यामुळं नलकुबेरने तसा श्राप दिला ते पण कळलं. आणि आपण हे पण बघितलंय दामोदर लीलेमध्ये, की नलकुबेर आणि मन्यगिरी या दोघांना नारद मुनींनी श्राप दिला होता, त्यांची वागणूक चांगली नव्हती म्हणून. मग हा नलकुबेर रावणाला श्राप कसा काय देऊ शकला? ठीक आहे, मी तुम्हाला एक हिंट देतो. तर वेगवेगळ्या काळाचा विचार करा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. बरं, ठीक आहे. श्रीराम आधी आले की कृष्ण आधी आले? श्रीराम. श्रीराम आले ना. मग हे आधी मग हा जो प्रसंग आहे ना, रावणाला श्राप देण्याचा, हा खूप पूर्वीचा आहे. याच्यानंतर ते त्यांची चूक झाली आणि त्यांना ते श्राप मिळाला. म्हणून नलकुबेर असा करू शकला. तर मी त्याच्यावरती बघितलं तर थोडं मला स्पष्टीकरण तसं भेटलं, की श्रीराम त्रेतायुगामध्ये आले आणि
त्याच्या बऱ्याच पूर्वी अ, रावणाने असं हे दुष्कर्म केलं आणि त्यावेळेस नलकुबेरनं तसा श्राप दिला. आणि पण नलकुबेर नंतर काही काळानंतर ते पण बिघडले आणि मग नारद मुनींनी त्यांना श्राप दिला. तर असं हे वेळेचं अंतर आहे. नाहीतर मग असं वाटू शकतं ना की अरे अ, जे लोक स्वतः आशे होते त्यांना एवढी शक्ती कुठून आली. तर हे वेळेचा फरक आहे. हां, तर हे एक कारण आहे की रावण सीतादेवीला बळजबरी करू शकत नव्हता. परंतु जे लोक काही व्यवस्थित रामायणाचे श्रवण करत नाहीत, योग्य म्हणजे काय म्हणता येईल की परंपरेतून म्हणा किंवा श्री संप्रदायाचे मध्ये तर खूप जास्त रामायणाचं वर्णन आहे. अशा योग्य व्यक्तीकडून श्रवण करत नाहीत, इकून तिकून छोटी छोटी काहीतरी माहिती जमा करतात यूट्यूबवरून आणि मग ओरडायला सुरुवात करतात. अरे रावण कितना अच्छा है. तर हे हे तुम्ही बघायला पाहिजे ना की पूर्ण शास्त्र नाही कळालं की असा मग संकुचित दृष्टिकोन होऊन जातो. मग कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हेच कळत नाही. आता जर भारतातल्या देशात काही लोक म्हणत असतील रावण चांगला होता, तर किती दुर्दैव किंवा किती दुर्भाग्य म्हणावं लागेल. आणि हे सर्व कशामुळे होतं की सर्व दिलेलं आहे पण कुणाला ते जाणून घ्यायचं नाही आहे. अर्धवट माहिती पाहिजे. यूट्यूब शॉर्टमध्येच सर्व भेटायला पाहिजे. पण तसं कसं मिळेल? हं? आणि मला या अर्धवट माहितीवरून अजून काय आठवलं तर हां, कर्णाबद्दल पण तुम्ही जर समाजामध्ये बघाल ना, तर खूप लोक हे सांगतात की कर्ण चांगला होता. द्रोणाचार्यांनी अर्जुनांनी त्याच्यावरती अन्याय केला आणि द्रौपदी पण त्याला अशी बोलली. तर सर्व लोक असे म्हणतात. हे तुम्ही ऐकले की नाही कर्णावरती अन्याय झाला? हो प्रभू ऐकलंय ऐकलंय ना ना? मी ते. हां. तर याच्यावरती ते एक मृत्युंजय आणि छावा म्हणून एक कादंबरी पण आहे. तर सामान्य लोकांचं काय हे विचार आहे किंवा माहिती आहे की बाबा कर्ण चांगला होता पण त्याच्यावरती अन्याय झाला. परंतु त्यांना पूर्ण स्टोरी माहिती नाही आहे. कर्ण या जन्माच्या पूर्वी सहस्र कवच नावाचा राक्षस होता. म्हणजे त्याच्याकडे 1000 कवच होते आणि त्याला असा वर होता की जर कोणी 1000 वर्ष तपस्या केली तर तो व्यक्ती त्याचं एक कवच भेदू शकेल. म्हणजे त्याला मारणं जवळपास अशक्य होतं. तेव्हा भगवंत आणि अर्जुन म्हणता येईल नरनारायण रूपामध्ये बद्रिकाश्रमला गेले आणि बद्रिकाश्रममध्ये असं वैशिष्ट्य आहे, एक दिवस तपस्या केली तर 1000 दिवस तपस्या करण्याचं फळ मिळतं. म्हणजे भगवंत पण कसे चोरावर मोर म्हणता येईल. तर काय करायचे, एक दिवस नर तपस्या करायचे, त्या दिवशी नारायण वध करायचे. मग नराचा एक दिवस झाल्यावरती तो कर्ण नाही सहस्त्र सोबत युद्ध करायचं. असे करत 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 त्यांनी काय केले, त्याचे 999 कवच भेदून टाकले आणि मग जेव्हा एक कवच उरलं तेव्हा हा सहस्त्र कवच सूर्यदेवाला शरणागत झाला. आणि म्हणून तो सूर्यदेवाचा पुत्र म्हणून एका कवचासोबत जन्माला आला. तर मेन बॅकग्राऊंड असं आहे की तो व्यक्ती तर म्हणजे राक्षस आहे तो ॲक्च्युली. मग त्याच्यानंतर लोक म्हणतात की द्रोणाचार्यांनी त्याच्यावरती अन्याय वगैरे केला, असं नाही आहे. द्रोणाचार्यांनी त्याला पण शिकवलं होतं. पण तो नंतर स्वतः अधिक शिकण्यासाठी परशुरामांकडे गेला आणि त्यांना पण फसवलं की त्यांना सांगितलं की मी ब्राह्मण आहे म्हणून. मग परशुरामांनी त्याला श्राप दिला. म्हणजे हा व्यक्ती ज्ञानाची चोरी करतो. जसं आपण मॉडर्न काळामध्ये बघतो ना की अण्वस्त्राचं काय फॉर्म्युला आहे या देशाने चोरला किंवा भारताची संरक्षणाची गुप्त माहिती यांनी चोरली. तर हा कर्ण त्या प्रकारचा व्यक्ती आहे. त्याच्यानंतर जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तर तेव्हा हा कर्ण बोलत होता वस्त्रहरण करा वस्त्रहरण करा म्हणून. तर या 100 कौरवापैकी आणखीन एक मुलगा होता. त्याचं नाव काय होतं? अ, दुःशासनाच्या उलटं नाव होतं त्याचं काहीतरी. म्हणजे तो सावत्र राहायचा होता. तर तो उभा राहिला आणि तो बोलला, "अरे हे चुकीचं असं करू नका." तर कर्ण उठून बोलला, की "तुला काय समजतं? तू तर लहान मुलगा आहे. खाली बस." मग आता एवढं सर्व होऊन जर लोक म्हणतात, की कर्ण श्रेष्ठ होता, मग त्यांना काय सांगणार? तर अशीच परिस्थिती या रावणाची पण आहे. पण या श्लोकाचा संदर्भ दिला जातो. हा जो श्लोक आहे ना, बालखंड 16वा अध्याय श्लोक क्रमांक 7.
की रावणाची स्वभाव कसा होता, की उत्सादेती लोकान स्त्रीन स्त्रीस्तच्या अपि उपकर्षती, स्त्रियांना उपकर्षती म्हणजे स्त्रियांचं अपहरण करायचा तो माणूस. मग त्याच्यानंतर नलकुबेरने त्याला श्राप दिला आणि त्याच्यानंतर त्याने वेदवतीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. वेदवती म्हटली की मीच तुला पुढच्या जन्मामध्ये तुझ्या मृत्यूचं कारण होईल. तर ज्या माया सीता जातात ती वेदवती असते. हा, तर मी याच्यासाठी सांगितलं की कसे लोक चुकीचा समज करून घेतात. आणि जर रावणाला जर श्रेष्ठ म्हणत असतील तर मग याच्यापेक्षा अं, अधिक आपलं दुर्दैव काय आहे? मग आता हे ठरलं म्हणजे देवतांनी सांगितले की म्हणजे तुम्ही मनुष्य रूपामध्ये मारू शकता. तर त्याच्या वरदानामध्ये हा एक फॉल्ट आहे. मग मग भगवंतांनी पण ठरवले की ठीक आहे आपण अ, दशरथ महाराजांच्या घरी अ, 4 स्वरूपामध्ये प्रकट होऊया. आणि तेव्हाच हा पुत्रष्टी यज्ञ चालू होता. कारण आपण बघितलं ना, अश्वमेध यज्ञ झाल्यावरती मग ऋषीशृंगींनी पुत्रष्टी यज्ञ सुरू केला. आणि त्या पुत्रष्टी यज्ञ सुरू असताना सर्व देवता येऊन तिथे आपसात चर्चा करत होते की काय सोल्युशन काढायचं. मग तिथे भगवंत पण येतात. मग त्या चर्चेमध्येच भगवंत त्यांना असं सर्वांचं भगवंतांना विनंती झाल्यावर ठरवलं जातं की भगवंत दशरथ महाराजांच्या घरी अ, म्हणजे 4 रूपामध्ये प्रकट होतील. हा, आणि म्हणजे हे कोणत्या वेळेस होते ते पुत्रष्टी यज्ञ होताना. आणि म्हणून मग इथे वाल्मिकी काय सांगतात की त्याच वेळी पुत्रष्टी यज्ञ पण चालू होता. मग भगवंतांनी निश्चय केला की मी दशरथ महाराजांना माझे वडील म्हणून स्वीकार करेल. आणि त्यानंतर सर्व देवता आणि भगवंत तिथून अंतर्धान झाले. कुठून अंतर्धान झाले की त्या यज्ञाच्या तिथून. मग आता योजना सर्व ठरली ना काय काय करायचंय. तर सर्वजण निघून गेले. मग आता हे सर्व निघून गेल्यावर तिथे यज्ञ चालू आहे. आता यज्ञाचा एक भाग अर्पण केलाय पण बाकीच्या पण क्रिया असतात ना. मग बाकीच्या त्या पुत्रष्टी यज्ञाच्या क्रिया सुरू होत्या. तर अशा क्रिया सुरू असताना काय झालं की अग्निकुंडामधून एक खूप विशालकाय पुरुष प्रकट झाला. आता त्या पुरुषाचं वर्णन म्हणजे थोडंसं वेगळ्या प्रकारे दिलंय. तर असं सांगितले की त्याचा पराक्रम खूप होता, त्याच्या शरीरामध्ये एवढा प्रकाश होता की बघणं मुश्किल होतं. पण म्हणजे मला हे थोडंसं हे वाटलं म्हणजे वर्णन वेगळ्या पद्धतीचं, की त्यांच्या शरीराचा रंग काळा रंगाचा होता. आणि त्यांनी शरीरावरती लाल कलरचे कपडे घातले होते. म्हणजे त्यांचं पूर्ण शरीर काळ्या रंगाचं आहे आणि कपडे लाल आहेत. आणि अ, त्यांचा चेहरा पण लाल रंगाचा होता. आता हे कुणाचं वर्णन आहे? जो यज्ञकुंडातून जी व्यक्ती प्रकट झाली त्यांचं. आणि अजून त्यांचं बरंच काय सांगितले की जेव्हा ते बोलत होते असं वाटत होतं की आकाशामध्ये ढगांचा आवाज होतोय. आणि त्यांचे केस वगैरे एकदम व्यवस्थित होते. मग असं सांगून झाल्यावरती अ, ते जे पुरुष होते ते आपल्या हातामध्ये एक स्थाली घेऊन आले म्हणून असं सांगितले. तर याच्यावरती मी इंटरनेटवरती सर्च करण्याचा प्रयत्न केला. कारण मी बऱ्याच क्लासमध्ये ऐकलं की हे जे व्यक्ती आहेत असं काय म्हणतात मटकं किंवा एक भांडं घेऊन येतात. तुम्ही कसं ऐकलं की भांड्यामध्ये ती खीर घेऊन येतात आणि मग दशरथ महाराजांना देतात? असं ऐकलं किंवा याच्यापेक्षा काही वेगळं ऐकलं किंवा याबद्दल काही ऐकलंच नाही की दशरथ महाराजांना ती खीर कशी देतात? बरं ठीक आहे. तर बऱ्याच क्लासमध्ये मी गौरांग प्रभूंच्या क्लासमध्ये पण ऐकलं की ते एक असं भांडं देतात म्हणजे आपण काय म्हणणार तांब्या म्हणू तांब्या. त्याच्यामध्ये ते खीर देतात. परंतु इथे काय सांगितलंय थाली म्हणजे ते थाली घेऊन आले होते असं वर्णन आहे. तिथे कंसात परात पण लिहिलं पण मला हे कळलं नाही की थाळीमध्ये कशी काय खीर आणली असेल. तर मग मी इंटरनेटवरती शोधण्याचा प्रयत्न केला. तर तिथे ते सांगतात की नाही थाळी नव्हती आहे स्थाली असा शब्द आहे. म्हणजे कुंभच भांडच घेऊन आले होते ते. मग मी त्याला बोलले की अरे माझ्याकडे तर हे वाल्मिकी रामायण इथं असं दिलं नाही. मग त्याने म्हणजे इंटरनेटने पण एक श्लोक सांगितला की इथं असं दिलंय. आणि तो म्हणतो की हे रामायणामधला श्लोक आहे. मी बोललो इथे तर नाही आहे. मग त्याने सांगितले की गीता प्रेस गोरखपूरचं हे जे प्रकाशन आहे
याच्यामध्ये आणि गीता प्रेस गोरखपूरचं जे ऑनलाईन व्हर्जन आहे, सॉफ्ट कॉपी, त्याच्यामध्ये थोडासा भेद आहे. तर ठीक आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण मला असं थोडंसं ऐकल्यामुळं वाटलं की म्हणजे सहसा खीर वगैरे घेऊन गेले तर व्यक्ती भांड्यात घेऊन जातं, प्लेटमध्ये कसं कोणी म्हणून मला असं वाटलं. तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये इथं थाली सांगितले, तर तुम्ही प्लेट समजा किंवा भांडं समजा. आणि आणि ती थाली जी आहे ती सोन्याची होती आणि त्याच्यावरती चांदीचं झाकण होतं. आणि ही थाळी किंवा हे भांडं आहे खीरने भरलेली होते. आता इथं श्लोकामध्ये तुम्ही बघाल ना, तर खीर हा शब्द नाही वापरत आहेत. तर बऱ्याचच आपल्या बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या शास्त्रामध्ये खीरचं वर्णन ऐकाल ना, तर खीरसाठी दुसरा एक शब्द वापरला जातो. तुम्हाला आठवतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे दुसरा एक शब्द खीरसाठी का कोणता वापरला जातो? पायस हा पायस पायस हा पायस. हा पायसम. हा. आपल्या कदाचित मला वाटतं महाराष्ट्रात पायस म्हणत असतील, साऊथ इंडियनचे लोक पायसम म्हणतात वाटतं. तर आश्रमात पण जेव्हा पण येतं ना ते पायसम म्हणतात. तर इथे पण पायसमच शब्द सांगितला श्लोकामध्ये. परंतु भाषांतरामध्ये खीर सांगितलंय. तर मला हे थोडंसं वेगळं वाटलं, की आपण नेहमीच्या वापरामध्ये याला हे म्हणतो, खीर म्हणतो, पण खीर हा शब्द नाहीये. खीरला काय म्हणतात संस्कृतमध्ये ते अजून बघायला मिळालं नाही. कारण जे खीर शब्द आहे ना, खीर, खीर म्हणजे दूध आहे. खीरसाठी पायसमच आहे वाटते बहुतेक. तर मग काय झालं की हे असं भांडं घेऊन आले होते. पायसम संपूर्णाम पात्रीम पत्नीमिव प्रियाम प्रगृह्य विपुलां दोर्भ्याम स्वयं मायामयीम इव. की की तुम्ही हे भांडं घ्या. इथे असं वर्णन दिलंय, कधी कधी मला समजत नाही की आचार्य किंवा शास्त्रामध्ये अशी का उदाहरणं दिली जातात. मग माझं स्वतःचे अंडरस्टँडिंग सांगतो की त्या व्यक्तीने त्या भांड्याला असं पकडलं होतं की जसं अ, पत्नीमिव प्रियाम, की एखादा पती आपल्या स्त्रीला हातामध्ये कसा पकडेल. तर म्हणजे मी विचार केला, "अरे, हे असं उदाहरण म्हणजे काय उद्देश आहे काय सांगण्याचा?" असं बोलू शकले असते की त्यांनी भांड्याला घट्ट पकडलं, किंवा अजून काय डोक्यावरती घेतलं. पण तुलना कशी दिली आहे की एका प्रियकराने किंवा पतीने तिच्या पत्नीला जसं पकडलं असं. तर मला पर्सनली असं जाणवलं की प्रियकर आणि प्रेयसीमध्ये कसं खूप जास्त प्रेम असतं. तर तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीला अ, पकडते किंवा हातामध्ये घेते, तर खूप काळजीने किंवा खूप प्रेमाने घेतलं जातं. त्याच्या मागचा भाव असा असतो. म्हणजे यांनी जे ही खीरचं जे भांडं आणलं पायसमचं, असंच नाही की म्हणजे त्यांचं लक्ष नाही त्या भांड्याकडे, असं जबरदस्ती पकडून आले असं नाही. तर त्यांची त्या पदार्थाबद्दल काय भाव होता, तो भाव या शब्दातून समजतो. की एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला जसा हातामध्ये पकडेल, त्या लेवलची प्रेम किंवा काळजी किंवा रक्षण करून या दिव्य पुरुषांनी त्या स्थालीला पकडलं होतं. असे खूप श्लोक आहेत, परंतु भाषांतर होतं. एका ठिकाणी हे पण म्हणतात रूप गोस्वामी, की भगवंतांना अ, एका एका प्रियकराला प्रेयसीबद्दल आणि एका प्रेयसीला प्रियकाबद्दल जो भाव असतो, तसा भाव मला तुमच्याबद्दल कसा येईल. युवतीनाम यथा युनो युनामच युवती यथा. तर ते ऐकल्यावरती पण असं वाटतं, अरे म्हणजे हे उदाहरण काय दिलं असेल. पण आता आपल्याला माहीत नाही, पण ज्यांनी प्रेम केलंय, आता ते कसंही असो भौतिक जगतामध्ये, आपण बघायला मिळतं की ते लोक एकमेकांना खूप जास्त आसक्त असतात. म्हणजे दोघांना एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटतो. एकमेकांशिवाय राहावंसं वाटत नाही. एकमेकांची खूप काळजी घेतात. तर तर रूप गोस्वामी त्या श्लोकात म्हणतात की असं माझं प्रेम तुमच्याबद्दल कधी होईल. असा एक श्लोक आहे. असे खूप खूप उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला एक हे सांगतोय. मग या दिव्य पुरुषांनी काय केलं, दशरथ महाराजांकडे बघितलं आणि म्हटले की मी प्रजापती लोकांकडून आलोय, प्रजापतीच्या आज्ञेनुसार. आणि
मग दशरथ महाराज म्हणतात, तुमचं स्वागत आहे. म्हणजे आता मोठी व्यक्ती आल्यावरती हे पण आदर आतिथ्य करतात. मग म, हे आपले जे दिव्य पुरुष आहेत त्यांनी हे सांगायला सुरुवात केली की हे राजा, ही जी खीर आहे इथं पायसम परत वापरलंय, की ही जी खीर आहे तू आपल्या पत्नींना, अ, योग्य पत्नींना दे आणि त्यांना असं सांग की तुम्ही ही खीर ग्रहण करा आणि त्याच्या प्रभावाने कालांतराने तुम्हाला मुलांची प्राप्ती होईल. तर मग हे हे देऊन ते दिव्य पुरुष अंतर्धान होण्याच्या आधी एक गोष्ट होते. दशरथ महाराज त्यांना परिक्रमा करतात. परत विषयाच्या बाहेर जातो म्हणून. तर ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे. कधी कधी काय होतं की आपलं काम झालं की आपण समोरच्या व्यक्तीला विसरून जातो. आता दशरथ महाराजांना काय ती भांडं भेटला म्हणजे मुलं होणार आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला काय बघितलं किंवा नाही बघितलं तर काय फरक पडणार आहे. पण जे खरे वैष्णव किंवा काय म्हणता येईल चांगल्या चारित्र्याचे लोक असतात ते असं हं, फायदा घेण्यासारख्या भावामध्ये नसतात. हां, हे मी तुम्हाला आणखीन एका उदाहरण सांगतो. जसे की ध्रुव महाराज आहेत. तर जेव्हा ध्रुव महाराजांना घेण्यासाठी भगवंतांचं विमान आलं होतं. ध्रुव महाराज तेव्हा तपस्या करत होते. तर बरेचसे साधू ऋषी तिथे होते. तर ध्रुव महाराजांनी त्यांच्यासाठी वैकुंठाचं विमान आलं, 4 सेवक आले आणि ते बोलले की तुम्ही चला. तर असं नाही की ध्रुव महाराज पटकन पळत पळत गेले आणि आत जाऊन बसले. झालं काम तर झालं, किंवा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीने तेच केलं असतं. तर ध्रुव महाराजांनी काय केलं, तिथं तीर्थामध्ये स्नान केलं, तिथे असणाऱ्या सर्व साधू संतांना नमस्कार केला. त्यानंतर जे विमान आहे आणि ते जे त्याच्यासोबत आलेले वैकुंठवासी आहेत त्यांना परिक्रमा केली आणि त्यानंतर रथामध्ये नाही, अ, त्या वैकुंठ विमानामध्ये जाऊन बसले. तर मी सांगण्याचा प्रयत्न काय करतोय की आपली कशी वापर करण्याची प्रवृत्ती आणि खरी आदराची किंवा कृतज्ञतेची प्रवृत्ती खूप वेगळी आहे. वापर करण्याची प्रवृत्ती कशी असते माहिती आहे का? एखादा व्यक्ती तुमच्या मागे खूप लागेल, अरे देणं देणं प्लीज देणं प्लीज देणं, आणि एकदा तुम्ही त्याला दिलं की मग तो तुमच्याकडे बघतही नाही आणि बोलतही नाही. हे वापर करणारे आहेत. पण एखादा व्यक्ती, खरे असे लोक असतात कृतज्ञ, तर ते विसरत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीला आदर पण देतात. तसे दशरथ महाराज या दिव्य पुरुषांना परिक्रमा करतात आणि मग तेव्हा हे दिव्य पुरुष तिथून आता अंतर्धान होतात. मग दशरथ महाराज काय करतात की ही जी खीर आहे हे खीर घेऊन आपल्या महलामध्ये येतात. आता महलामध्ये आल्यावरती ते खीरचं कसं वाटप करतात याच्यावरती वर्णन आहे. तर त्यांनी मुख्य 3 राण्यांना देण्याचं ठरवलं. तसे त्यांना 300 राण्या होत्या. त्याचं पण कारण आहे, कारण परशुराम सर्व क्षत्रियांना मारायचे म्हणून त्यांना प्रत्येक वेळी लग्न करायला लागायचं. लग्न करताना ते मारायचे नाही. तर ह्या 3 जे राण्या आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, या तिघांना देण्याचं ठरवतं दशरथ महाराज. मग आता ती खीर कशी द्यायची, तर त्यामध्ये पण दशरथ महाराज अर्धा भाग कौशल्या देवीला देतात आणि मग आता अर्धा जो उरला मग त्याचा अर्धा अर्धा करतात आणि सुमित्रा देवीला अर्धा देतात. म्हणजे आपण सामान्य भाषेत काय म्हणतात की 16 आणे असतील तर 8 आणे कौशल्य देवीला, 4 आणे सुमित्रा देवीला. आता उरले किती? 4 आणे ना. 4 आणे ना. अरे तुमचं लक्ष नाही का, तुम्हाला हे उदाहरण कठीण वाटतं. मी विचार केला असं सांगण्यापेक्षा आपल्या नेहमीच्या व्यवहारातलं म्हणजे आपल्या सोपं सांगूया. 1 रुपया म्हणजे काय, 16 आणे असतात ना. म्हणजे ती पूर्ण थाळी आहे. त्याचे 2 अर्धे भाग केले म्हणजे 8 आणे 8 आणे. तर 8 आणे दिले कौशल्य देवीला. आता उरले परत 8 आणे, त्याचे 2 भाग केले म्हणजे 4 आणे 4 आणे. तर 4 आणे दिले सुमित्रा देवीला. मला वाटतं तुमच्यापैकी असं कोणी नाही तुम्हाला हे 4 आणि 8 आणे माहीत नाहीये. कारण मला माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेलच. तर मग म्हणजे अर्धा भाग भेटला सुमित्रा देवीला, 1/4 कौशल्य देवीला, 1/4 भाग भेटला सुमित्राला आणि आता उरला परत 1/4. म्हणजे 4 आणे उरले. परंतु दशरथ महाराज काय करतात
कैकेयीला ते 4 आणे देत नाहीत, तर त्याचे अजून 2 भाग करतात. तर किती भाग होतील? 2-2 समान भाग केल्यावर? अरे तुम्ही ऐकत नाहीयेत का? म्यूट करून दूर गेले, माझा आवाज येत नाहीये, काही कळत नाही मला. 2 आणे ना प्रभूजी. हा. अरे बाकी तुम्ही सर्व आहात ना इथे? शोभा माताजी बोलतात. बरं ठीक आहे. तर 2-2 आणे झाले. मग दशरथ महाराज काय करतात? हा, तर त्या 2 आणे जे आहेत ते कैकेयीला देतात आणि उरलेले 2 आणे परत सुमित्रा देवीला देतात. हं? अम, लीना माताजी तुम्ही आहात का? अ, हरड सर तुम्ही आहात? सुधा माताजी? हां. तर लीना माताजी तर सांगा प्रत्येकाला किती किती मिळालं? प्रत्येकीला किती किती मिळालं? 16 आण्याच्या उपमेवरून. पुन्हा सांगा प्रभूजी. अरे बोल. तुम्ही लोक ऐकत नाहीये का? ते पुन्हा सांगा ना प्रभूजी. हां ठीक आहे. तर त्यांनी वाटप करायला सांगितलं. आपण तुलना त्याची केली 1 रुपयासोबत. तर 1 रुपयाला 16 आणे म्हणायचे ना पूर्वी. तर त्याचे 2 अर्धे भाग केले आणि अर्धा भाग दिला कौशल्य देवीला. म्हणजे कौशल्य देवीला 8 आणे मिळाले. आता 8 आणे उरले, त्याचे 2 भाग केले. म्हणजे 4 आणे 4 आणे असे 2 भाग झाले. त्यातले 4 आणे दिले सुमित्रा देवीला. आता उरले 4 आणे, परत त्याचे 2 भाग केले. म्हणजे 2 आणे 2 आणे झाले. तर 2 आणे दिले कैकेयीला आणि ते उरलेले 2 आणे दिले सुमित्राला. तर आता प्रत्येकीला किती किती मिळाले ते सांगा. अरे कुणीच काही बोलत नाहीये. प्रत्येकाला बेटा वेगळा वेगळाच मिळाला ना प्रभूजी. हा किती किती मिळाले मी ते जास्तच विचारतो मी मिळाला. तुम्हाला. 16 हरे कृष्ण आण्यापैकी. प्रभूजी. हा येस. एकदम सोपं आहे. समजा 1 रुपया आहे, बरोबर आहे. हा तर शंभर तेच टक्के धरू म्हणतो, हे आपण लोकांना एवढं कसं काही समजत नाही तर. 100% येतं तर 50% कौशल्यला, बरोबर आहे. हा. ओके. उरले 50%, त्यातले 25% सुमित्रा देवीला, बरोबर आहे. हा. आता राहिले 25%, म्हणजे 12.5% दोन ते त्यांना हा. देऊन टाकले, हा. झालं, संपला हा. विषय. तर टक्केवारीमध्ये घेतलं तर कसं होईल? कौशल्या देवीला 50%, सुमित्रा देवीला 37.5% आणि कैकेयीला 12.5%. तर मी काय विचार केले की 16 आण्याचं उदाहरण खूप सोपं आहे. 8 आणे 8 आणे, मग 4 आणे 4 आणे, मग उरलेले 4 आण्याचे 2 आणे 2 आणे. म्हणजे कौशल्या देवीला 8 आणे, सुमित्रा देवीला 6 आणे आणि कैकेयीला 2 आणे. 8, 6, 2, 16 होतात. म्हणून मी हे उदाहरण घेतलं. टक्केवारीमध्ये थोडं किचकट झालं असतं म्हणून. हां तर असं त्यांनी का केलं याचं इथं कारण सांगितलं नाही. फक्त वाल्मिकीजी एवढं सांगतात की काहीतरी विचार करून राजाने त्यातला अर्धा भाग परत कौशल्य देवीला दिला. त्यांच्या त्याच्या मागे काय भाव होता ते सांगितलं नाही. अं, महाबुद्धिमान नरेशने काहीतरी विचार करून. हां तर मग आता ह्या राण्यांना सर्व खीर वगैरे वाटून झाली. अ, आणि सर्वांना आनंद झाला. मग आता या दिव्य खिरीच्या प्रभावाने अ, तिन्ही राण्यांना गर्भप्राप्ती झाली आहे आणि या गर्भाच्या प्रभावाने त्यांची अंगकांती सूर्यासारखी वाटत होती. याच्या आधी आपण कोणाला बघितलं गर्भाच्या प्रभावाने अंगकांती सूर्यासारखी वाटत होती? कोणाचं बघितलं? यशोदा माई सॉरी. हां हां बरोबर आहे. देवकीच्या याच्यामध्ये बघितलं होतं ना. की कंसाला पण डाऊट येतो, अरे काहीतरी झालंय. हां तर आता इथे हा अध्याय संपवतो. तर आपण आज 2 अध्याय केले. आता पुढच्या वेळेस देवता वेगळे वानरांना जन्म देतील आणि श्रीरामांचा जन्म होईल आणि जन्मसंस्कार होतील. तर आज आपण किती 2 अध्याय केलेत. काही प्रश्न असेल तर सांगा, नाहीतर आपण थांबूया. किंवा वेळ जास्त होतोय म्हणून तुम्हाला 8च्या नंतर दुसरीकडे जावं लागतं असं होतं का? तसं असेल तर मग मी 8लाच बंद करेल. तर याला पण कोणी काही बोलत नाही. चालेल ना प्रभूजी असं चालेल सगळं. हां पण मला असं वाटतंय की म्हणजे तुम्ही कोणी काही बोलत नाही म्हणून असं वाटलं कदाचित दुसऱ्या कामात सर्व बिझी होत आहेत 8 नंतर.
तसं हरे असेल तर तसं कृष्णा सांगा. प्रभूजी. नाही हां तसं नाही प्रभूजी तो. हां सावंत सर हा, बोला. माताजी बोला तुम्ही. नाही बोला प्रभूजी बोला. प्रभूजी, हम्म. आता आपण आताच्या युगात समजा काही लोक प्रश्न असे विचारतात, हां हां. म्हणजे मी असं एक दोन सोशल मीडियावर बघितलं की हम्म, की वो खिरीनं कुठं पुत्र प्राप्ती होते. हम्म, असे काही या लोकांना कसं म्हणजे आपण समजवायचं? म्हणजे काही लोक हां दोषपूर्ण म्हणजे द्वेषपूर्ण विचारतात आणि काही जण समजा एक कुतूहलानं विचारतात. तर कसे तर जे लोक अ, द्वेषपूर्ण विचारतात त्यांना तर उत्तर देण्याची काही गरज नाही. पण हां ज्यांना कुतूहलानं विचारतात किंवा जिज्ञासेने विचारतात त्यांना आपल्याला सांगावं लागते ना. हां तर मुलाला जन्म देण्याचं एकच प्रकार सामान्य लोकांना माहिती आहे. परंतु अ, त्याला काय म्हणता येईल वेगळ्या डायमेन्शनवरती किंवा वेगळ्या मितीवरती अजून वेगळे प्रकार आहेत. जसे की यज्ञामधून पण पुत्र आणि पुत्री डायरेक्ट प्राप्त करता येत होते. जसे की आपली अ, द्रौपदी आणि द्रुपद महाराजांचा मुलगा धृष्टद्युम्न. तर खीरचं कसं आहे माहिती आहे का? ते खीर एक निमित्त आहे. ॲक्च्युली तो भगवंतांचा प्रसाद आहे किंवा त्याच्याद्वारे भगवंतांनीच प्रवेश केलेला आहे. तर मॉडर्न लोकांना सांगायला तुम्ही असं सांगू शकता की टेस्ट ट्यूब बेबीबद्दल सांगू शकता की आता टेस्ट ट्यूब बेबी शक्य झालेली आहे. पूर्वी समजा जर 60-70 वर्षापूर्वी बोललो असतो की अरे अशी टेस्ट ट्यूब हम्म. बेबीने पण होऊ शकतं, तर कुणीच विश्वास ठेवला नसता की अरे असं कसं काय होईल म्हणून. पण आता ते तर शक्य आहे. याचा अर्थ काय होतोय की विज्ञान तिथपर्यंत पोहोचलं नाहीये. जसं की तुम्हाला मी बोललो ना की भागवतामध्ये गर्भवाढीचं सर्व हिस्ट्री दिली आहे. परंतु आधुनिक विज्ञानाला गर्भवाढाची माहिती कधीपासून झाली जेव्हा एक्स रे आला तेव्हापासून, म्हणजे 200 वर्षापासून. तर अ, शब्दशः खीर म्हणजे खीरनंच झालं असं घ्यायचं किंवा त्याचा एक भगवंतांचा प्रसाद त्या स्वरूपाने भगवंतांनी प्रवेश केला असं जास्त चांगलं असेल. तर माझ्या दृष्टिकोनातून असं हे आहे की केवळ एकाच पद्धतीने जन्म दिला जातो असं नाही आहे. भगवंत तर फक्त दृष्टीने जन्म देतात. हा तर वेगवेगळ्या पद्धती होत्या आणि सध्याच्या जेवढं आपल्याकडे ज्ञान आहे त्याच्यामध्ये एक सामान्य पद्धतीपेक्षा एक वेगळी पद्धत जी आहे ती आहे टेस्ट ट्यूब बेबीची. तर त्यावरून थोडीशी कल्पना येऊ शकते की नेहमीच्या अंडरस्टँडिंगपेक्षा वेगळ्या पद्धतीने पण गोष्टी होऊ शकतात. तर कदाचित आपण विज्ञानामध्ये तिथपर्यंत अजून पोहोचलो नसू असं एवढं सांगता येईल. तर पण लोकांना किती समजेल ते माहिती नाही. कारण कसं आहे स्पष्टीकरण देण्याचं पण एक मर्यादा आहे. कारण काही मर्यादेच्या नंतर श्रद्धाच कार्य करायला लागते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याला आपण पण स्पष्ट करू शकत नाही. खूप गोष्टी आहेत अशा. तर राधा गोपीनाथ प्रभू बोलले भक्तीमध्ये कसं असतं काही गोष्टी आपल्याला म्हणजे पहिल्याच दिवशी समजतात की जसं की वासांसी जीर्णानी यथावी आहे. जुने कपडे झाले की जसे आपण टाकून देतो तसं शरीर आत्मा सोडून जातो. काही गोष्टी कशा आहेत आपण भक्ती करत करत गेल्यावरती समजतात की अरे खरंच भगवंतांबद्दल आकर्षण होतं किंवा काही दृष्टांत येतात. आणि परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी भगवत प्राप्ती झाल्यावरच समजतील. आणि असं भक्तिविनोद ठाकूर पण म्हणतात. ते लोक म्हणतात ना की जीव आला कुठून. तर भक्तिविनोद ठाकूरांच्या वेगवेगळ्या पुस्तकापैकी एक पुस्तक आहे जैवधर्म म्हणून. त्यामध्ये त्यांनी सांगितले की ह्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला तिथे जाऊनच कळतील. मग आता कोणी असं म्हणेल अरे हे तर फिरवण्यासारखं उत्तर आहे. आता भक्तिविनोद ठाकूर कसे काय फिरवतील? हे एवढे महान आचार्य आहेत. सगळ्या सगळ्या आचार्यांनी तशाच पद्धतीने सांगितलंय. तर त्याच्यासाठी त्यांनी एक असं स्पष्टीकरण दिलं होतं की दुसरीचा मुलगा जर 12वीचं गणित विचारत असेल तर त्याला नाही समजणार. कारण दुसरीमध्ये कसं असतं 2+2 किंवा 3+4 म्हणा. पण 12वीला कसं गणित आहे dx प्लस dx किंवा इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. तर तिथे काय म्हणजे अक्षरांची त्याला वाटतं अरे अक्षरांची कशी काय बेरीज होऊ शकते. दुसरीच्या मुलाला काही माहीत असेल की अंकाची बेरीज होते. पण अक्षराची बेरीज होऊ शकते हा कन्सेप्ट त्याला तिथे कसा कळेल.
तुम्ही किती जरी समजावून सांगितलं तरी. तर असं स्पष्टीकरण आचार्यांच्या द्वारे दिलं जातं की तुम्ही जोपर्यंत अनर्थ निवृत्ती होणार नाही तोपर्यंत निष्ठेच्या व्यक्तीला काय भाव असतो ते कळणार नाही. भावाच्या स्तरापर्यंत येईपर्यंत त्या व्यक्तीच्या मनात काय असतं ते कळणार नाही. आणि भावामध्ये जरी असलं तरी जो प्रेमाच्या स्तरावर त्याच्या मनामध्ये काय ते कळणार नाही. ते कळण्यासाठी तुम्हाला प्रेमाच्या स्तरावरती जावं लागेल. तर असं असं स्पष्टीकरण आहे. पण प्रत्येक स्पष्टीकरणाला असं एकदम सायंटिफिक उत्तर नाही आहे. कारण आचार्यांनी शक्य तेवढ्या प्रमाणात उत्तरं दिलीत. काही तर्क आहेत, काही उदाहरणं आहेत आणि शेवटी श्रद्धा आहे. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे, कृष्णा हरे हरे, हरे हरे राम 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 हरे राम राम हरे हरे. राम राम